क्युरिओसिटी म्हणून तुमच्या घराची एनर्जी चेक करायची आहे, हां. की माझं घर कसं आहे. हं. तुमचं स्वतःचं नाव मला फक्त लागतं त्याच्यामध्ये. ओके. आणि अगदी नाव तुम्ही जर इथे म्हणाल, की आता हे घर तर माझं स्वतःचं नाहीये, मी इथे हां. रेंटवर राहतोय, हं. तर त्या घर मालकाचं नाव आपल्याला लागतं. म्हणजे मला व्हिडिओ लागत नाही, फोटोही घराचे मागवत नाही मी. या एवढ्याशा माहितीच्या आधारावर मी जेव्हा कनेक्ट होते तुमच्या घराशी, तेव्हा मला सगळ्या घरातल्या सगळ्या गोष्टी जाणवतात, समजतात, ओह! ऊर्जा समजते आणि मग आपल्याला घरच त्या सगळ्यातून उत्तरं देतं. जर काही निगेटिव्ह एनर्जी असतील, तर तसा सुद्धा तिथे जाणवायला लागतं. ओके. घराकडून आल्या तर मी माझ्या ओके. मनाने कुठलीच रेमेडी पण देत नाही. पण घराकडूनच काही वेळेला अशी त्याच्यावरतीची छोटी-छोटी सोल्युशन्स येतात. मी त्यांना सांगितलं, की तुमच्या घराच्या संपूर्ण उत्तर दिशेला सगळी एनर्जी निगेटिव्ह आहे. काही सांकेतिक खुणांमधनं किंवा ज्या माझ्या टेक्निकमधनंच मला तो जो भाग जाणवत होता, तो उत्तर दिशेचा आहे असं मला घराकडूनच समजलं होतं. मी ओके. त्यांना विशेष करून तसं सांगितलं. तेव्हा त्या बाईंनी मला सांगितलं, की "हो, माझ्या दोन्ही लहान मुलांच्या तिथे बेडरूम आहे." का कोणास ठाऊक, पण त्या बेडरूममध्येच माझी मुलं रात्रीची झोपायला खूप घाबरतात. तर मग लोकं असं पण म्हणतात, की "आम्हाला काहीतरी जाणवतं इथे, काहीतरी ओके. वेगळंच जाणवतं, आम्हाला हां. पॉझिटिव्ह नाही वाटत." असं हां. म्हणून पण काही शंका असतात, म्हणून पण लोक विचारायला ओके. येतात. खूप वर्षानुवर्ष लोकांना खूप प्रॉब्लेम्स असतात, ओके. त्याच्यासाठी सुद्धा लोकं विचारायला येतात. ओके. आणि खरंच आहे, की छोटासा एक बदल केलेला सुद्धा त्यांच्या त्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल घडवून आणतो. शिवलिंग मला दिसत होतं सारखं दगडामध्ये आणि मी त्यांना म्हटलं, "शिवलिंग तुमच्या इथे मला दिसतंय." ते ना आता नवीन प्रकारचे एक धूप स्टँड येतो ना म्हणे, की हां. ज्याला पुढे आपण अगरबत्ती लावतो आणि एका बाजूने धूर येतो. तर ओह! म्हणे त्याच्या त्या पिंडीतनं म्हणे तसा धूर येतो. हां. ते सुद्धा बंद करा, तेही विसर्जन करा. तो काही अगरबत्तीचा होल्डर नाहीये. नाहीये. हां. जे मला ती वास्तू सांगते तेच आपण त्याच्यावरचे सोल्युशन लोकांना सांगतो. म्हणजे वर्षभरात ती वस्तू जर आपल्याला वापरावी नाही लागली, हां. तर ती आपल्याला खरंच कधी न लागणारी असते आणि ती हां. आपल्या ताबडतोब घरातून बाहेर काढावी. बंद पडलेला आपण चार्जर सुद्धा घरात ठेवू नये खरं तर. हो. बंद पडलेले मोबाईल आपण जुना आहे, माझा पहिला हँडसेट आहे म्हणून ठेवतो. हां. पण त्याही ठेवू नयेत वस्तू घरामध्ये. तसे प्राण्यांचे पण सगळ्यांचे स्वभाव असतात. एक विशिष्ट असं त्यांचंही व्यक्तिमत्व असतं. त्याच्याप्रमाणे ते वागत असतात. त्याच्याप्रमाणे ते बोलतात आपल्याशी. मनुष्य इतका स्वार्थी हां, हां. कोणीही नाही नाहीये. असं. पण तसे प्राणी नसतात. प्राणी खरंच खूप साधे भोळे आणि खूप इनोसंट असतात. ओके. त्यामुळे ते फार छान पटकन कनेक्ट होतात. आपल्या घरातल्या गेलेल्या कोणी व्यक्तीबद्दल तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता का? त्याबद्दल हां. आम्हाला काही सांगू शकता का? तर आपण असं नाही सांगत. ओके. लोकं खूप काय-काय प्रश्न विचारतात. मला खूप वाईट वाटतं असं सांगताना सुद्धा, पण घरातल्या अमुक-अमुक व्यक्तीचा मृत्यू कधी होईल? नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. असं तुम्ही कधी ऐकलंय का, की एखादा व्यक्ती प्राण्यांशी बोलतो, प्राण्यांशी ठीक आहे, पण घराशी बोलतो किंवा एखाद्याच्या मनात काय चाललंय हे आपण ओळखू शकतो का? असे बरेच प्रश्न आहेत. पण याचं उत्तर आहे हो, आपण प्राण्यांशी बोलू शकतो, आपण घराशी बोलू शकतो. हे कसं? तर तेच आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. कारण आपला विषय आहे टेलिपॅथी आणि या टेलिपॅथी विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सायली राणे वैद्य मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा एक्झॅक्टली तुम्ही काय काम करता, कुठल्या कुठल्या प्रकारचे क्लासेस घेता? बरं, सगळ्यात पहिल्यांदा तर थोडंसं माझ्याबद्दल असं सांगेन, की महाबळेश्वर येथे आमचा आधी फॅमिली बिझनेस होता. बरेच वर्ष तो बघितला. पण शिक्षणाची आणि जास्ती करून सायकॉलॉजीची एक आवड होती. ग्रॅज्युएशन फक्त झालेलं होतं लग्नानंतर. पण मग पुढे विचार केला, की आता शिकूयात. मग मुली थोड्याशा मोठ्या झाल्यावर थोडासा फॅमिली बिझनेसमधून पण थोडंसं बाहेर पडल्यावर काहीतरी स्वतःसाठी करायला हवं आणि शिकायचं असं ठरवलं. मग 2015 साली खरं तर मी पुन्हा पुढे शिकायचं ठरवलं हं. सायकॉलॉजीमध्ये. एम-ए केलं, एम-फिल केलं, नंतर डॉक्टरेट कंप्लीट केलं. सायकॉलॉजी आणि काउन्सिलिंग हेच विषय होते. ओके. एम-फिल मी मॅरेज काउन्सिलिंगमध्ये कंप्लीट केलं. हां. त्यानंतर मग डॉक्टरेट मी एल-जी-बी-टी-क्यू कम्युनिटीसाठी काउन्सिलिंग कसं मदत करतं आणि त्या हं. लोकांना त्याची किती गरज आहे, हा माझ्या रिसर्चचा विषय होता. ते केल्यानंतर मग काउन्सिलिंग सेशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. जास्ती करून मी फॅमिली मॅटर्स माझ्याकडे जास्ती हं. असतात काउन्सिलिंगसाठी. पण ते करत असताना कुठेतरी असं जाणवत होतं, की काहीतरी कमी आहे. आपण माणसाला ओळखण्यामध्ये किंवा त्याच्याकडून सगळं आपल्याला 100% हां, मिळत हां, नाहीये. हां. जे काउन्सिलिंगसाठी किंवा माणसाची पूर्ण पर्सनॅलिटी आपल्याला कळणं खूप हां. आवश्यक असतं. मग मी पुढे त्यालाच जोड म्हणून पुष्प औषधी शिकले. हं. ज्याच्यामध्ये मनाचा अभ्यास केला जातो पुन्हा एकदा आणि ही सगळी औषधी
आपली मनावर काम करतात. हां. त्याच्यानंतरही वाटलं की काहीतरी शिकावं आणि आवडही होती सगळं काहीतरी वेगळं-वेगळं शिकण्याची. त्यानंतर मी ग्राफोलॉजीचा अभ्यास केला. ओके. ग्राफोलॉजी पण मी वेगळ्या-वेगळ्या 5-6 माझ्या म्हणजे गुरु 5-6 होते त्यातले पण हां, हां. माझे. कारण प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी वेगळं मिळत असतं. हां. मग हँडरायटिंग, ग्राफोलॉजी म्हणजे हँडरायटिंग आणि सिग्नेचर हे दोन्हीही तुम्ही तपासून म्हणजे एनालिसिस करून हां. त्यातून तुम्हाला संपूर्ण व्यक्तिमत्व समजू शकतं. ओके. आणि आम्ही सगळेच फॅमिली मेंबर्स प्राणीप्रेमी आहोत अतिशय. ओके. त्यामुळे मग प्राण्यांची मी स्वतः आधी कोणाकडून तरी असं टेलिपॅथिक कम्युनिकेशन करून घेतलं होतं. आमच्या घरातल्या जे डॉग्स आहेत त्यांचं. पण ओके. तेही शिकण्याची कुठेतरी आवड होती. म्हणून तेही मी वेगळ्या-वेगळ्या 2-3 जणांकडून हां, 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 शिकले. हां. माझा असा या सगळ्याचा एक डिझाइन केलेला असा कोर्स आहे, की ओके. ज्याच्यामध्ये मी त्याचं प्रशिक्षण पण देते. ओह! पण मी जसं म्हटलं तसं की मी वेगळ्या-वेगळ्या काही लोकांकडे शिकले. हं. त्यातल्या काही लोकांकडून मला तुम्ही वास्तूशी म्हणजे घराशी मग ते कुठलंही तुमचं हां. बिझनेसचं तुमची प्लेस असू शकते. जसं की दुकान आहे, हॉटेलचा व्यवसाय असेल. हां. तर त्या वास्तूशी वास्तू म्हणजे काय तर त्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट होऊन करेक्ट. बोलू शकता. हां. आणि मग त्याचं मी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सुरू केली. ओह! आणि अर्थातच त्याचा पण मला खूप छान रिस्पॉन्स आहे लोकांकडून. हां, हां, हां. आणि आहेत तसे रिझल्ट्स पण त्याचे आहेत. म्हणजे विश्वास ठेवला तुम्ही तर तसे तुम्हाला अनुभव नक्की येतात सगळ्या लोकांना असं मी म्हणते. आणि मग त्याच्यात पण मी माझा डिझाइन केलेला कोर्स आणि त्याचं प्रशिक्षणही देते. तसंच वाह! ग्राफोलॉजीचंही मी प्रशिक्षण सुद्धा देते. वाह! 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 मला वाटतं आता ज्या लोकांनी आत्तापर्यंत इंट्रोडक्शन ऐकलंय त्यांना ती क्युरिओसिटी तयार झाली असेल, की एक्झॅक्टली आता एपिसोडमध्ये काय-काय ऐकायला मिळणार आहे. तर आपण आता सुरुवात करूयात. सगळ्यात सुरुवातीचा आणि बेसिक प्रश्न म्हणजे टेलिपॅथी म्हणजे एक्झॅक्टली काय? ओके, बरं. आता त्याची फोड करून मी तुम्हाला समजावून सांगते हां. थोडंसं. आधी त्याचा पूर्ण त्या शब्दाचाच अर्थ काय आपण बघूयात. हां. टेली हा एक ग्रीक शब्द आहे. टेलीचा अर्थ दूर, अंतर, हां. लांब असणारं. हां. आणि पॅथी म्हणजे तुमच्या संवेदना, भावना. हां. मग तुम्ही दूरवर असणाऱ्या एखाद्या जी भावना आहे, संवेदना आहे, हां. तिच्याशी जेव्हा तुम्ही कनेक्ट होता आणि जेव्हा बोलता, तेव्हा त्याला टेलिपॅथिक कम्युनिकेशन असं म्हणतात. ओके. हा ओके. त्याची व्याख्या म्हणूयात आपण. ओके. पण मग ही जी कम्युनिकेशन म्हणा आपण, हं. जसं तुम्ही आता म्हणताय, की तुम्ही प्राण्यांशी बोलता. हो. तर एक्झॅक्टली ते कम्युनिकेशन जे होतं, हं. तर ते कसं होतं? त्याविषयी जरा अच्छा. सांगा. येस. आता कम्युनिकेशन तुम्ही म्हणाला, की तुम्हाला असं वाटतं जसं आपण दोघं आत्ता करतोय, की हां. त्यासाठी व्यक्ती समोर बसायला हवी. हो. बरोबर? हां. तर तुम्हाला आता सगळ्यांना असं लोकांना, प्रेक्षकांनाही असं वाटत असेल, हं. की समोर एखादा डॉग म्हणा किंवा एखादी छोटी मांजर म्हणा अशी बसली किंवा इतरही हां. कुठला हां, प्राणी हां. आणि मग प्रत्यक्ष मी त्याच्याशी बोलतीये हं. किंवा संवाद साधतीये आणि मग विशिष्ट काही त्यांचे आवाज असतील, तर हां. त्याच्या काही वेगळ्या सांकेतिक भाषा असतील, असा एक लोकांचा समज हां, असतो. हां. पण तसं नाहीये. टेलिपॅथीचा अर्थच तो आहे, की आपण दूरवरच्या असणाऱ्या त्या ऊर्जेशी किंवा त्या व्यक्तीशी किंवा त्या प्राण्याशी किंवा आता वास्तूशी आपण म्हणू शकतो, हां. त्याच्याशी आपण संवाद साधू शकतो. मग त्यासाठी काय लागणार आहे? तर हं. मला तो प्राणी समोर असण्याची काहीच गरज नाहीये किंवा ओके. मला स्वतःला ती वास्तू तिथे मी असण्याची त्यावेळेला काहीच गरज नाहीये. बरं. सो आपण टेलिपॅथीचा अर्थच तो आहे, की लांबवर असणाऱ्या त्या गोष्टीशी आपण संवाद साधायचा. हां. जसे आपण समोरासमोर बसून संवाद साधतोय त्याची आवश्यकता त्यात नसते. ओके. ओके. पण मग आता ही जी लँग्वेज आहे म्हणजे आता एक्सप्लेन जर करायचं म्हटलं, जसं आता आपण हं. शब्द आहेत. हं. लँग्वेज म्हणजे काय हो. आपण शब्दांची देवाण-घेवाण करतोय. मग त्या केसमध्ये एक्झॅक्टली काय ट्रान्सफॉर्म होत असतं? जेणेकरून तुम्हाला ते कळतं घर काय म्हणतंय किंवा तो प्राणी काय म्हणतोय? बरं. ओके. आता आपण त्याच्यासाठी एक छोटंसं एक उदाहरण घेऊयात, हां. की आपण दोघंही जण इथं रूममध्ये आत्ता बसलेलो आहोत आणि तुम्हाला भूक लागली आहे. तुम्ही हां. एक कोणीतरी वेगळ्या भाषेचे आहात. हां. मी एका वेगळ्या भाषेची हं. कोणीतरी व्यक्ती आहे, की जी माझी भाषा तुम्हाला येत नाहीये, तुमची भाषा मला येत नाहीये. हो, बरोबर. पण इथे आत्ता अशी सिच्युएशन आहे, की माझ्या हातात एक छान खाऊचा डब्बा आहे. हां. आणि तुम्ही 2 दिवस झाले उपाशी आहात आणि हां. तुम्हाला खूप भूक लागलेली आहे. हां. तर आता मला सांगा, की तुम्हाला माझी भाषा येत नाहीये, मला तुमची भाषा येत हां. नाहीये. तुम्हाला भूक तर लागलेली आहे आणि हं. माझ्यासमोर छान एक खाऊचा डब्बा भरून आलेला आहे किंवा माझ्या हां. हातात आहे. हां. तुम्हाला इच्छा होणार, हां. तुम्हाला ती भूक कंट्रोल होत नाही म्हणल्यावर तुम्ही मला विचारणार तर ना नक्की, हां. की मला मला भूक लागलेली आहे खूप हां. आणि आता मला चक्कर यायला लागली, इतकी भूक हां. लागली. तर तुम्ही ते मला कसं सांगाल? ऑब्व्हियसली मी साइन लँग्वेजमध्ये करणार की भूक लागली आहे येस, किंवा येस, हां. येस. अगदी भूक लागली ही तुम्ही साईन सांगता.
आता जशी ही एका म्हणजे बघा इथे आपल्याला भाषेची गरज लागली का दोघांनाही? नाही. हां. येस. तसंच टेलिपॅथीमध्ये तुम्ही टेक्निक शिकलात, की त्या ओके. टेक्निकच्या माध्यमातून तुम्ही बोलता. जसं ओके. इथे आता एक खाणाखुणा हे माध्यम झालं. हं. काही वेळेला आपण दोघं बोलतोय ती भाषा, मराठी भाषा हे हो. माध्यम आहे. बरोबर. तसंच टेलिपॅथीचे टेक्निक शिकलं, हां. की तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होऊन एकमेकांशी त्या माध्यमातून बोलू शकता. ओके, ओके, ओके. म्हणजे जसं आकाशिक रीडिंगमध्ये म्हणतो आपण, की आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो. जसं आत्म्याशी कनेक्ट होतो, ती एक येस. एनर्जी असते. येस. तोच फॉर्म्युला इथे आहे का? हो. फक्त थोडंसं अजून त्या टेक्निक्समध्ये काही फरक आहे. थोडंसं त्याचं वेगळं आहे अजून शास्त्र आपण म्हणतो तसं. तर पण अगदी मुख्यतः म्हणजे तुम्ही म्हणला तसा अर्थ किंवा त्याचं मूळ हेच आहे, की त्या एनर्जीशी आपण कनेक्ट होणं. ओके. आता प्रत्येकच आपण जिवंत माणसं, प्राणी, हं. जे सजीव आहेत, हां. या सगळ्यामध्ये ही एनर्जी आता लोकं म्हणतील, की वास्तू तर निर्जीव आहे तसं म्हणायला हां. गेलं तर. म्हणजे हां. काय विटांचं बांधकाम तर आहे साधं वाळू विटांचं. त्याच्यामध्ये कशी आली एनर्जी? हं. तर नाही. जरीही ती कुठलीही गोष्ट जरी निर्जीव असली, हां. तरी प्रत्येकामध्ये एनर्जी आहे. जसं ओके. फॉर एक्झाम्पल अगदी असं आपला आता हा माईक घ्या. हां. काहीतरी काम करतोय तो. तो हां. ॲक्टिव्ह कशामधून झालाय? कारण कुठल्यातरी प्रकारची ऊर्जा त्याच्यामध्ये आहे. करेक्ट. ध्वनीची ऊर्जा असेल. हं. सो प्रत्येक ही ऊर्जा आहे. त्याला हां. काहीतरी आहे. माध्यम काय आहे? ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असण्याचं. तर हां. त्याच्यामधलं ऊर्जा हे एकच माध्यम आहे. ओके. जसं अगदी रोजच्या आपण मोबाईल वापरतो. हं. ती पण एक प्रकारची ऊर्जा आहे. हां. सो म्हणूनच त्याच्यामध्ये निर्जीव आणि सजीव हा भागच उरत नाही. हं. सगळं कनेक्शन हे तुमच्या एका ऊर्जेशी एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेशी अशा माध्यमातूनच ते साधलं जातं. ओके, ओके, ओके. आता तुम्ही आपल्याला हे तर कळालं, की बाबा ह्यासाठी एक एनर्जी असते. त्या एनर्जीशी कनेक्ट झालं, की तुम्हाला ती भाषा किंवा ते काय म्हणतात कळतं. पण जसं तुम्ही म्हणालात, की तुम्ही प्रत्यक्षात तिथे जात नाही. मग एक्झॅक्टली मग ती एनर्जी एक्सचेंज होते कशी? किंवा मग ह्यासाठी एखादं उदाहरण तुमच्याकडे असेल, एखादा क्लायंट तुम्ही जर त्यांचं देऊ शकला उदाहरण तर बेस्ट होईल. हो, आत्ता तर माझ्याकडे अशी भरपूर उदाहरणं आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे मला प्रत्यक्ष जाण्याची गरज तर लागतच नाही. हां. पण आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात, की तुम्ही माझ्याकडे क्लायंट म्हणून आलेला हं. आहेत आणि तुम्हाला फक्त एक क्युरिओसिटी म्हणून तुमच्या घराची एनर्जी चेक करायची आहे, हां. की माझं घर कसं आहे? हं. त्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. तर काही नाही. तुमचं स्वतःचं नाव मला फक्त लागतं त्याच्यामध्ये. ओके. आणि अगदी नाव तुम्ही जर इथे म्हणाल, की आता हे घर तर माझं स्वतःचं नाहीये, मी इथे हां. रेंटवर राहतोय, हं. तर त्या घर मालकाचं नाव आपल्याला लागतं. हां. ओके. आणि या एवढ्याशा पुरेशा म्हणजे मला व्हिडिओ लागत नाही, फोटोही घराचे मागवत नाही मी. बरं. इतक्या छोट्या या एवढ्याशा माहितीच्या आधारावर हं. मी जेव्हा कनेक्ट होते तुमच्या घराशी, तेव्हा हं. मला सगळ्या घरातल्या सगळ्या गोष्टी जाणवतात, समजतात, ओह! ऊर्जा समजते आणि मग आपल्याला घरच त्या सगळ्यातून उत्तरं देतं. म्हणजे माझ्याशी संवाद साधायला लागल्यावर घर मला त्यातून उत्तरं द्यायला लागतं. आता ओके. लोकांना हे थोडं सांगू तुम्हाला थोडंसं यावरती खूप लोकं विनोद करतात, हो, की हो, असं हो. काय या बाई वेड्यासारखं बोलतात. हां. पण तसे अनुभव आहेत. म्हणजे ओके. तसे लोकांना रिझल्ट्स आलेले आहेत, ओके. की तशा काहीतरी एनर्जी जर काही निगेटिव्ह एनर्जी असतील, तर तसा सुद्धा तिथे जाणवायला लागतं. ओके. तसं मला फील येतो किंवा जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल, तसं सुद्धा दिसतं. काही वेळेला ओके. एखादी विशिष्ट वस्तू सुद्धा छान लोकेट होते आणि तसं मी ओके. एक्सप्लेन करून सांगू शकते. काही वेळेला एखाद्याच्या घरातले छान पडद्यांचा रंग पण कळतो. ओके. सजावट कशी आहे ते समजतं. खूप गोष्टी या सगळ्यामध्ये समजतात. काही वेळेला विशिष्ट दिशा दाखवतात. परत एकदा सांगते, लोकं ह्याच्यात खूप गल्लत करतात, की वास्तुशास्त्र हां. आणि टेलिपॅथिक कम्युनिकेशन हे पूर्ण वेगळं आहे. ओके. त्यामुळे लोकं मला हे प्रश्न पण विचारतात, की मग या बाजूची आमच्या या दिशेला टॉयलेट आहे, या बाजूला असं आहे. हां. तर त्याचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. हं. पण अर्थातच मला घराकडून जर असं समजलं, तर मी ते नक्कीच त्याचं आपण त्याच्यावरती रेमेडीज पण घराकडून आल्या तर मी माझ्या ओके. मनाने कुठलीच रेमेडी पण देत नाही. ओके. हां. कारण मी त्यातली काही तज्ञ नाहीये असं, हां. की मी त्याच्यावरती कुठलीतरी रेमेडी हां, द्यावी. हां, हां. पण घराकडूनच काही वेळेला अशी त्याच्यावरतीची छोटी-छोटी सोल्युशन्स येतात, ज्याने हां. खूप त्यांना लोकांना फायदा होतो नक्कीच. हां. जसं आता एकांच्या घरी असा प्रॉब्लेम होता आणि विशेष करून मला सांगावसं वाटतं, की परदेशातले क्लायंट होते ते हं. आणि मी त्यांना सांगितलं, की तुमच्या घराच्या संपूर्ण उत्तर दिशेला सगळी एनर्जी निगेटिव्ह आहे. ओके. आता पुन्हा सांगते, की इथे वास्तुशास्त्राचा काही संबंध हां. नाही. पण काही सांकेतिक खुणांमधनं किंवा ज्या माझ्या टेक्निकमधनंच हां. मला तो जो भाग जाणवत होता,
तो उत्तर दिशेचा आहे असं मला घराकडूनच समजलं होतं. मी ओके. त्यांना विशेष करून तसं सांगितलं. तेव्हा त्या बाईंनी मला सांगितलं, की "हो, माझ्या दोन्ही लहान मुलांच्या तिथे बेडरूम आहेत आणि का कोणास ठाऊक पण त्या बेडरूममध्येच माझी मुलं रात्रीची झोपायला खूप घाबरतात." ओह! सो तिथं मग एनर्जी लो आहे तिथे. हं, म्हणजे हं. एनर्जी लो असणं म्हणजे प्रत्येक वेळेलाच काहीतरी आपल्या सगळ्यांच्या बोलीभाषेतलं काहीतरी भूत, हां, पिशाच हां, असं हां, काही हां, आहे हां. का? तर असंही नसतं. एनर्जी लो असणं म्हणजे तिथली ऊर्जा ही सकारात्मक नसणं एवढाच अर्थ काही ओके, लोकांनी त्याचा घ्यावा. ओके, जर काही वेगळ्या एंटिटी असतील तर तसंही कळतं. तिथे मला कनेक्ट होतानाच रेझिस्टन्स जाणवतो. ओके. बाधा यायला लागतात हं. तिथे. मग आपण क्लायंटला तेही सांगतो. कित्येक वेळेला काही वेळेला घरांशी मी कनेक्ट पण नाही होऊ शकत. ओके, काही वेळेला असं सुद्धा होतं, की मी त्या घराशी नाही कनेक्ट होऊ शकत. खूप वेळेला हा काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये बाधा येते. ओके, रेझिस्टन्स काहीतरी जाणवतो मला. मग तिथे मी सांगते स्पष्टपणाने, की नाही मला तुमच्या घराशी कनेक्ट होता आलेलं आहे. ओके. आणि पुन्हा एकदा सांगते, की असंही नाहीये, की म्हणजे तिथे काहीतरी निगेटिव्हच आहे. असं सुद्धा नसतं. बरं. पण नाही कनेक्ट होऊ शकत. काही वेळेला असं असू शकतं, की त्यावेळेला माझी एनर्जी कदाचित लो असेल. घराची एनर्जी ओके. खूप लो असेल. हं. त्यामुळे ते कनेक्ट होत नाहीये. असं सुद्धा ओके, असू शकतं. त्यामुळे कनेक्ट होत नाही बरेच वेळेला. ओके, ओके. पण मग साधारण तुमच्याकडे जे येणारे क्लायंट्स आहेत, म्हणजे मला हा प्रश्न पडलाय, की तुम्हाला जर तुमच्याशी जर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि समजा मला माझ्या घराची एनर्जी चेक करून घ्यायची आहे, येस. तर असे कुठल्या प्रकारचे क्लायंट्स तुमच्याकडे येतात? भरपूर प्रकारचे येतात. नुसती क्युरिओसिटी आहे, की आमचं हां, घर कसं आहे म्हणून आम्हाला जाणून घ्यायचं म्हणून येतात. हां. काही आपली परीक्षा घेणारे सुद्धा असतात. बरं. म्हणजे मला असे सुद्धा लोकं म्हणतात, की "आधी नाही मॅडम तुमची अपॉइंटमेंट बुक करणार आणि पैसे देणार. हं. तुम्ही आधी सिद्ध करून दाखवा माझ्या घरात काय-काय ओह! आहे." असं सुद्धा म्हणणारे लोक आहेत. बरं. काही लोकं असं सुद्धा म्हणतात, की "माझ्या घरात चोरी झाली आहे. सांगा बरं कोणी चोरी केली आहे?" अरे हो, बापरे! इथपर्यंतचे लोकं करतात. पण पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगते, की ह्या माझ्या हातातल्या गोष्टी नाहीयेत. मला जेवढं काही आता जसं आपण दोघं जण बोलतोय, हां, तुम्ही मला जेवढं सांगणार आहात तेवढंच मला समजणार आहे. बरोबर आहे. मी माझ्या मनाचं काही तुम्हाला विचारलं हां. जरी अगदी, तरी हं. त्याचं उत्तर मला तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे. हां. तरच मला ते समजणार आहे. करेक्ट आहे. तसंच घराच्या बाबतीतलं किंवा इतर कुठल्याही एनर्जीच्या बाबतीतलं, की जेवढं मला त्यांच्याकडून समजणार आहे हां. किंवा ते माझ्याशी बोलणार आहेत, तेवढंच फक्त माझं काम असतं, की ते क्लायंटपर्यंत पोहोचवणं. ओके. त्यामुळे असं सुद्धा होतं खूप वेळा, की कनेक्ट झाल्यानंतर मग लोकं असं पण म्हणतात, की आम्हाला काहीतरी जाणवतं इथे, काहीतरी ओके. वेगळंच जाणवतं, आम्हाला हां, पॉझिटिव्ह नाही वाटत. असं हां. म्हणून पण काही शंका असतात, म्हणून पण लोक विचारायला ओके, येतात. खूप वर्षानुवर्ष लोकांना खूप प्रॉब्लेम्स असतात. ओके, त्याच्यासाठी सुद्धा लोकं विचारायला येतात. ओके. आणि खरंच आहे, की छोटासा एक बदल केलेला सुद्धा त्यांच्या त्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल घडवून आणतो. असे ओके, सुद्धा खूप रिझल्ट्स लोकांना मिळतात. ओके. जसं की काही तुटलेल्या वस्तू असणं, तर हां. त्याही दिसतात मला प्रॉपर. बरं. आता अजून एक आता लेटेस्ट उदाहरण तुम्हाला हं. सांगते. एका बाईंनी असंच माझ्याकडे आणि त्यांनी खरं तर ना असं छान क्युरिओसिटी म्हणूनच माझ्याकडनं करून घेतलं होतं. हां. पण मला पिरॅमिडसारखं त्यांच्या घरात काहीतरी दिसलं आणि यंत्रासारखं काहीतरी दिसलं असं. असा ओके. शेप होता म्हणजे. हं. मी त्यांना सांगितलं, की बाकीच्यांचं घर खूप छान होतं, एनर्जी खूप छान होती घराची. हां, पण मी त्यांना म्हटलं, की मला ना तेवढं फक्त खटकतंय, माहिती नाही ते का असं दिसतंय आणि हां, बरोबर आपल्याला घराला खटकणारी जी गोष्ट असते ती हां, आपल्याला घर दाखवतं. हां. तसं त्यांच्या बाबतीत जे झालं होतं, तर त्या मला म्हणल्या, "मागच्या वर्षी मी राजस्थानला गेले होते. तिथल्या एका दुकानदाराने असंच दिलं होतं म्हणे, हे मॅडम तुम्ही घेऊन जा आणि हे घरात ठेवावं." ओके. म्हणून त्यांनी एक लाकडी पिरॅमिड आणलं होतं. हं, तेव्हा मी त्या मॅडमना म्हटलं, की हे असे पिरॅमिड्स म्हणा किंवा ही यंत्र ज्याला आपण म्हणतो, हं. तर या सगळ्याची सुद्धा काहीतरी तत्व असतात. हं. हां, ती एनर्जी त्याची चार्ज करणं किंवा हां, ती चार्ज करून ठेवणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करता का? तर म्हणाल्या, "नाही." म्हणलं, "मग हां. जर करत नसाल आणि त्याबद्दलची तुम्हाला संपूर्ण माहिती नसेल, तर सगळ्यात उत्तम की तुम्ही ते विसर्जन करून टाका." हां. ओके. मग तुम्हाला जर त्याबद्दलची खरंच सगळी माहिती असली, आता खूप लोकं काही प्रकारची हं, यंत्र घरामध्ये ठेवतात, हो. पण त्यांना माहिती असतं, की ती चार्ज कशी करायची हं. किंवा त्याची एनर्जी तशी पॉझिटिव्ह कशी ठेवायची. त्याला काही हां, अत्तर लावणं असेल किंवा जर क्रिस्टल्स असतील, तर तुम्हालाही कदाचित थोडंफार माहिती असेल हां, हां. त्याबद्दल. तर क्रिस्टल्स असतील, तर ते कसे चार्ज करायचे, हं, ते सूर्यप्रकाशात कसे ठेवायचे, हं. त्याची स्वच्छता कशी ठेवायची. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील किंवा नीट तुम्ही निगुतीने ते करणार असाल, हां. तरच त्या गोष्टी अशा घरात ठेवाव्यात. मग ओके. त्या बाईंनी त्यांना ते पटलं. मग त्यांना खूप आश्चर्य वाटलं एकतर, की तुम्हाला कसं काय हे कळलं? ओह! त्याच बाईंचा अजून एक अनुभव सांगते, की शिवलिंग मला दिसत होतं सारखं दगडामध्ये आणि मी त्यांना म्हटलं, "शिवलिंग तुमच्या इथे मला दिसतंय." तर म्हणाल्या, "हं, शिवलिंग नाही म्हणे आमच्याकडे देवात
पूजेत नाहीये. हं. म्हणलं नाही आहे, तुम्ही नीट बघा कुठेतरी. हां. आणि दगडाचं एक काळ्या पाषाणामधलं असतं तसं. तर मग त्यांनी नीट बघितल्यावर मला म्हणे, "अहो, ते ना आता नवीन प्रकारचे एक धूप स्टँड येतो ना म्हणे, की हां. ज्याला पुढे आपण अगरबत्ती लावतो आणि एका बाजूने धूर येतो. तर ओह! म्हणे त्याच्या त्या पिंडीतनं म्हणे तसा धूर येतो." हां. म्हणलं, "नाही, ते सुद्धा बंद करा. तेही विसर्जन करा. कारण जर शंकराची पिंड असेल, हं. तर ते तुम्ही पूजेत ठेवलं पाहिजे. त्याचं हां. रोजचं पूजन होणं, तो काही अगरबत्तीचा होल्डर नाहीये. नाहीये. हां. किंवा धूप लावण्याचा होल्डर नाहीये. त्यामुळे तो काढून टाका." आणि मग त्यांनी तसंच त्या दोन्ही गोष्टी त्यांनी विसर्जन केल्या. सो ओके. मला प्रॉमिनंटली बाकी काहीच खटकत नव्हतं, पण मला या दोन्ही गोष्टी प्रॉमिनंटली त्यांच्या घरातल्या दिसल्या. आता म्हणून म्हणून म्हटलं तसं, की मी त्या बाईंना पहिल्यांदा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ कॉल थ्रू जेव्हा बोलते त्यांच्याशी, माझं हां. रीडिंग झाल्यानंतर मी बोलते आणि आधी हां. सुद्धा नाही. त्यावेळेला आम्ही समोरासमोर एकमेकींना बघितलेलं. मग त्यांना खूप आश्चर्य हां. वाटलं, की तुम्हाला हे आधी कसं काय दिसलं सगळं? आणि मग त्यांना इतकं त्या भारावून गेल्या, की मला म्हणल्या, "नाही, आता मी तुम्हाला व्हिडिओ तिथपर्यंत नेऊन दाखवते" म्हणे. आणि मग त्यांनी हातात कॅमेरा धरून मला ते कुठं आहे ॲक्चुअल ते वाह! दोन्ही दाखवलं आणि मग ते त्यांना काढून टाकायला सांगितलं. सो ओके. असे खूप अनुभव येतात, खूप अनुभव येतात. खूप वेगळे-वेगळे असतात बऱ्याच लोकांचे. मध्यंतरी एकांचं मला असं दिसलं होतं, की मला विहीर दिसत होती घराच्या बाहेरची हं. सारखी आणि काहीतरी विहिरीच्या संबंधात आहे. हां. तेव्हा त्या घरात थोडेसे प्रॉब्लेम्स पण येत होते पुढच्या पिढीला. तेव्हा त्यांनी पण मला असंच सांगितलं होतं, की आमच्या इथे एक असा काहीतरी इन्सिडन्स घडला हं. होता आणि 3-4 पिढ्यांपूर्वीची अर्थात ही गोष्ट आहे. हं. पण आमचीच ती विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये बुडून 2-3 महिलांचा मृत्यू झालेला होता. ओह! आणि ते कळलं नाही. त्यामुळे हं. त्यांना कोणी वाचवू शकलं नाही. असं झालं होतं काहीतरी त्यावेळेलाचा एक ओके. इन्सिडन्स. म्हणजे ते स्वतः पण त्यावेळेला लहान होते. ओके. जे माझ्याकडे गृहस्थ आले होते ते हां. ऑलरेडी आत्ता 70 इयर्स म्हणजे 70चे होते आणि ते ओह! म्हणाले, "माझ्या लहानपणीचा हा सगळा अनुभव म्हणजे घरातले सगळे हां, हां, लोकं हां. बोलायचं तेव्हाचा आहे." तर मग मी तेव्हा पण मग त्याच्यावरती मग आपण घराला रेमेडी विचारतो. मग बाबा आता घरातल्या लोकांना ह्याचा त्रास नको म्हणून आपण काय करू शकतो? हां. तर त्यावेळेला पण काही अशा छोट्या-छोट्या रेमेडीज येतात, की मग तिथे तिचं पूजन करा, तिथे माफी मागा तुम्ही किंवा मग ओके. साडी-चोळी शेवटी ती पण एक आपण म्हणतो हां. ना, की एक आपल्या देवीचं स्वरूप आहे. हां, आपण हां, म्हणतो हां. तसं आपण नदीला सुद्धा देवीचं समान मानतो. बरोबर. तर तिचं पूजन होणं पण गरजेचं आहे. मग पाणी आहे, जल आहे, तर तिचं सुद्धा तिथे तुम्ही मान-सन्मान करा. एक नारळ तिला अर्पण करा किंवा असे छोटे घराकडूनच हे सगळे उपाय सुद्धा मी मनाने काहीही सांगत नाही. ओके. असे उपाय सुद्धा घराकडूनच येतात किंवा ते वास्तूकडून येतात. एकानी मला सांगितलं होतं सेम असाच त्यांचं पण घर असंच बाहेर होतं आणि तोपर्यंत मला काहीही माहिती नसतं, की हे एका इमारतीमधलं घर आहे, का ओह! हे बैठं घर आहे. पण हे सगळं दिसतं, हे सगळं घर सांगतं. एकानं आत्ता असंच झालं होतं, की मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही ना पाण्यावर काहीतरी बांधलेलं आहे तुम्ही. स्लॅब मला पाण्यावर बांधलेली दिसतीये पूर्ण." बरं. आणि म्हटलं जनरली मी असं ऐकलेलं की पाण्यावर आपण घर बांधत नाही असं म्हणजे किंवा हां. तर म्हणलं नदीवर असं काही काठाशी बांधलंय किंवा आता ती नदी पूर्ण ड्राय झाली म्हणून तिथे तुम्ही काही बांधलंय किंवा पूर्वी तिथे जुना हं. अगदी काही नदी नाला होता आणि मग त्यावर तुम्ही बांधलंय. तर म्हणाले, "नाही अहो, विहीरच आहे म्हणे ती आमची. म्हणे ती आम्ही पूर्ण बंद केली. फक्त मोटर सोडलेली आणि पाईपलाईन टाकलेली आहे. ओह! त्याच्यावर आम्ही पूर्ण स्लॅब टाकलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही गाड्या पार्क करतो." ओके. तर नाही म्हणून सांगितलं. म्हणलं तिथे जड वस्तू काहीही ठेवू नका. आज तिथे त्या एनर्जीचं पण अस्तित्व आहे ना आणि तुम्ही अस्तित्व मिटवून टाकताय हां. पूर्ण. विहीर घाण होऊ नये पाणी म्हणून तुम्ही जाळी लावा, वरून हां. काहीही लावा, हे ठीक आहे. पण परत एकदा आणि हे सुद्धा मी सगळ्या लोकांना आवर्जून पॉडकास्टमध्ये मुद्दामून सांगतेय, की हे मी मनाचं काहीही सांगत नाही. हां. नाहीतर लोकं आता सगळे समज करून घेतात, की नाही मग त्याच्यावरती विहिरीवर काही बांधायचंच नाही, काही म्हणजे काय झाकून ठेवायचं हं. नाही. जाळी लावायची नाही, तर असं नाहीये. जाळी वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण इथे ती दिसतच नव्हती विहीर, इथपर्यंत हां. त्यांनी ते सगळं काढून टाकलं होतं. आणि म्हणजे तिचं अस्तित्व थोडक्यात मिटवल्यासारखं होतं म्हणून तिथे तो चेंज घराकडूनच मला आला होता, त्या वास्तूकडून आला होता. जे मला ती वास्तू सांगते तेच आपण त्याच्यावरचे सोल्युशन लोकांना सांगतो. ओके, ओके. तर तुम्ही मगाशी म्हणताना म्हणालात, की काही घराशी तुम्ही कनेक्ट होऊ हं, शकत नाही. कदाचित असं असतं, की निगेटिव्ह एनर्जी लोकांना असं हं, वाटतं, की आमच्या घरात मी डायरेक्ट बोलतो, की आत्मा आहे किंवा हां. हो. काही लोकं जाणवतात. हं, मग अशा लोकांच्या तुम्ही कनेक्ट होता अशा घराशी, हं. तर तुम्हाला काय एनर्जी जाणवते तिकडे? जाणवते ना. तसं मला लो फील होतं हां, किंवा काही-काही त्याच्यात पण जसं आपण मगाशी म्हटलं, की काही सांकेतिक खुणा असतात. हां. तशा या टेक्निकमधल्या ज्या काही सांकेतिक खुणा आहेत, त्या मला जाणवायला लागतात.
मग ओके. तिथे कळतं काही एंटिटी असेल अशी तर. हं. काही अशा पण असतात की आहेत, पण त्या त्रास देणाऱ्या नाहीयेत. ओके. अशा सुद्धा असतात. किंवा लोकांना हे तर खूप आश्चर्य वाटतं की काही घरांमध्ये कुळाचार अजिबात पाळले जात नाहीत किंवा या हां. गोष्टी केल्या जात नाहीत. ते सुद्धा घर सांगतं. ओके. कोणी आजारी असेल तर ते सुद्धा दिसतं. एकांकडे तर मला खूप मजेशीर असा अनुभव आला. ते म्हणाले की त्यांना सांगा की वेळेत देवपूजा करत जा. अरे दुपारी बापरे! 11:30-12 ही देवपूजा करण्याची वेळ नाहीये. असं सुद्धा घर सांगतं. ओके. सो काहीही असं मला काही वेळेला ते वियर्ड पण वाटतात, की हां. असा काय मी मेसेज मी क्लायंटला काय सांगू म्हणजे? हां, हां, लोकं हां. हसतात, मला वेड्यात काढतात. पण ज्यांनी तो अनुभव घेतलेला मग मला काय माहिती मी तुमच्या घरात थोडी रोज बघायला येते तुम्ही किती वाजता हां. पूजा करताहेत. करेक्ट, म्हणजे करेक्ट. आपण म्हणतो तसं आपल्याला शेजारच्याच्या घरातलं सुद्धा माहिती नसतं माहिती बरेचदा, की नसतं. त्याच्या घरी हो. किती वाजता देवपूजा होते. पण ह्या गोष्टी तुमचं घर मला सांगतं आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये बदल केला. असंही ओके, जाणवतात. असे खूप ओके. गमतीशीर अनुभव पण येतात या सगळ्यामध्ये. अजून एक तुम्हाला असाच गमतीशीर असं नाही म्हणता येणार. पण आत्ताच ती पण रिसेंट गोष्टच आहे म्हणजे माझ्याकडे असंच त्यांनी एनालिसिस करून घेतलं त्यांचं घराचं हं. आणि मला म्हणाले, की माझ्या मुलीचा इश्यूज आहेत बरेचसे, लग्न ठरत नाही वगैरे असे त्यांचे काही घरातल्या हां. गोष्टी होत्या अशी हं, त्यांनी प्रश्न दिले होते मला. हं. तर मी त्यांना म्हटलं, की तुमच्या म्हटलं घरामध्ये कुठेतरी त्रिकोणी एखादी वस्तू आहे, हं. जी बंद आहे आणि ती तुम्ही वापरू नका. हां. शक्यतो त्रिकोण वगैरे अशा गोष्टी वापरू नयेत घरामध्ये. तर ते मला अगदी कॉन्फिडेंटली म्हणले, "नाही, नाही, नाहीये तसं काही आमच्याकडे मॅडम." म्हटलं, "नाही, असं शोपीस सारखं किंवा टांगलेलं, ठेवलेलं असं मला दिसतंय तुमच्या लिव्हिंग रूममध्ये." नाही म्हणाले मला ते. कॉल झाला आमचा, सगळं बोलणं झालं आणि मग नंतर त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला विशेष करून मला फोटो पाठवला. हां. त्यांच्या घरात बंद पडलेलं त्रिकोणी आकाराचं घड्याळ होतं. ओके. आणि ते इतके हे झाले, की म्हणे, "अहो, म्हणजे आमचा विश्वासच बसत नाही, की हं. असं तुम्हाला कसं काय दिसलं?" तर म्हणलं, "दिसतात या गोष्टी आता. हे मी तुम्हाला हां. नाही सांगू शकत कशा हां. दिसतात ते." हां. सो त्या दिसतात. तसंच एक जण आता माझ्याकडे मागच्या आठवड्यात आले होते. त्यांनी हं. घराचा असाच त्यांचे काही प्रश्न विचारले होते. तर त्यांच्या आई स्वतःच्या हं. ज्या वयस्कर होत्या, त्यांच्याबद्दलचे काही-काही त्यांनी प्रश्न विचारले होते. तर मी त्यांना सांगितलं, की म्हणलं तुमच्या घरामध्ये लाकडी कपाट आहे, जे भिंतीमध्ये आहे. हे पण मी सांगितलं त्यांना, ओके. की नुसतं लाकडी कपाट नाही, भिंतीमध्ये असणारं लाकडी कपाट हां. आणि तिथे म्हटलं सगळी एक्सपायरी झालेली औषधं आहेत, ती सगळी घरातली टाकून द्या. हं. ओह! म्हणजे छोट्या-छोट्या डब्या हां. कशात-कशात काही-काही भरून ठेवलेलं औषधं, मग अगदी आजीच्या बटव्यातली असतात तशी सुद्धा काही औषधं म्हणा किंवा ओके. काय, तर म्हणलं तेही सगळं काढून टाका. कारण अशी पण न लागणारी औषधं वर्षानुवर्ष घरात ठेवण्याने सुद्धा एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तयार होते. ओके. तसंच वातावरण घरातलं व्हायला लागतं. ओके, मग ते ओके. म्हणले, की म्हणे, "एक वेळ म्हणे तुम्ही म्हणला असतात, की नुसतं असा औषधं ठेवण्याचा कप्पा, पण तुम्ही प्रॉपर कसा सांगितला, की तो भिंतीतच आहे." हां. म्हटलं, "हो, तो भिंतीतच आहे कारण म्हटलं तुम्ही काढून ओके, टाका." सो ओके. आणि आणि मग त्यांना काय प्रॉब्लेम होता? का त्यांनी फोन केलता? मग त्यांनी का पाहिलं होतं? त्यांनी मला फोन केला होता. ते स्वतः वास्तुतज्ञ आहेत ओके, आणि ते म्हणाले, "मला हे पण टेक्निक शिकायचं आहे." ओके, आपण ओके. त्याबद्दल पुढे बोलूच यात. हां. पण ते शिकायचं होतं म्हणून आणि त्यांना क्युरिओसिटी होती आणि या सगळ्यासाठी म्हणून त्यांनी करून घेतलं होतं त्यांच्या घरात ओके, आणि ओके. त्याच्यात ते कळलं. काही एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल कळतं बरेचदा बरं. घरामधल्या, की ही व्यक्ती एकदम काहीतरी वेगळी अशी एक हां. खूण येते की ही व्यक्ती अशी घरातली वागणारी आहे, ओके. विचित्र वागणारी आहे. कोणी थोडंसं काय म्हणूयात आपण हट्टी असणारं आहे. हं. तर असे स्वभाव एकांच्या घरात तर ते म्हणाले, की ह्या घरात इतकी शांतता असते, की कोणीच कोणाशी बोलत नाहीत. 4 बरं. दिशांना 4 लोकं हं. असल्यासारखे वागतात इथे हां. घरामध्ये. तर ज्या बाईंनी त्यांनी पण असंच फक्त क्युरिओसिटी म्हणून माझ्याकडनं करून घेतलं होतं. पण त्या म्हटल्या, "हो," म्हणे, "अहो, आमच्याकडे सगळे मितभाषी आहेत. कोणीच कोणाशी बोलत नाही." ओके. म्हणजे मला मागच्या एका पॉडकास्टमध्ये असंच कोणीतरी प्रश्न विचारला होता, की त्यात काय एवढं मोठमोठ्यांनी बोलणारे घरात असतात की. पण मला विशेष करून कसं काय समजलं, की एखाद्या घरात हळू आवाजात बोललं जातं किंवा सगळेच मितभाषी आहेत किंवा मोठ्या हां. आवाजात बोललं जातं. तर अशा पण गोष्टी काहीतरी घर सांगतं गमतीशीर. खूप मजेशीर काय, ओके, काय, काय, काय किस्से पण सांगत असतात. कोणाबद्दल तरी हा उशिराच उठतो, घरात हा लवकरच उठत नाही ओके. मुलगा, असंही सांगितलं जातं. सो या गोष्टी पण माझं काम आहे फक्त त्यांच्यापर्यंत तो आलेला मेसेज देणं, पोहोचवणं. हां. तेवढं काम मी फक्त करते. मग तिथे आपण आपलं स्वतःचं तत्वज्ञान, हां. डोकं चालवणं या गोष्टी काही आपण करायच्या नाहीत. इतकं ओके, साधं आहे ते. ओके, ओके. म्हणजे मला आता क्युरिओसिटी आली, की एक्झॅक्टली आता मी व्हिज्युअलायझेशन फील्डमधला आहे. हं. सो कॅमेरा आणि हे आहे.
सो तुम्हाला दिसतं ना, असं दिसतं का, की जसं व्हिज्युअली आपण बघतोय ते कपाट दिसतंय आणि त्या कपाटात काय ते हो, असं दिसतं का काही हो. कोड्स दिसतात? नाही, नाही. मला प्रॉपर असं दिसतं. ओके. येस. म्हणजे जसं हेच आपण टेक्निक एखादी शिकल्यावर होम टूर म्हणतो हो, आपण. हो, हो. होम टूरच होते. हो, ओके. हो. आपण छान त्यांच्या घरात फिरून येतो. ओके, ओके, छान ओके, दिसतात सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी घरातल्या. म्हणलं ना, काही वेळेला अगदी पडद्यांचे रंग म्हणा, ओके. घरातली रंगसंगती काय आहेत, शोभेच्या वस्तू कुठल्या आहेत, ओह! खटकणारी गोष्ट कुठली आहे, हे सगळं कळतं. ओके, ओके, ओके. फॅन बंद आहे, आरसा फुटलेला आहे. खूप माझ्याकडे मी आत्ता एनालिसिस केलेले जवळ-जवळ माझ्याकडे 300 पेक्षा जास्ती केसेस आहेत. वाह! क्या सो बात है! आता म्हणजे आपल्याला एक पॉडकास्ट त्याच्यासाठी पुरणार नाही तेवढा वेळ. पण इतके अनुभव आहेत आणि खूप मजेशीर असतात. काही खूप भयंकर पण असतात. म्हणजे खरंच, ओके. की असा मलाही प्रश्न पडतो, की खरंचच त्या घरात राहणाऱ्या लोकांची पुण्याई म्हणून ते तिथे तरले गेलेत आपण असं म्हणू ओके, शकतो. ओके. इतक्या काही तिथे एनर्जीज म्हणतात. आता मध्यंतरी परदेशातलंच असं होतं. तर त्यांचा असाच खूप मला म्हणजे रडतच फोन आला होता. हां. आणि मी त्यांना म्हटलं, की नाही म्हटलं तुम्ही जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही ते घर सोडा. कारण दुसरा ऑप्शनच नाहीये. ओके. पण तुम्हाला दुसरं नवीन घर मिळेपर्यंत हं. तुम्ही हे करा तारक मंत्र किंवा तुम्ही तिथे जास्ती करून दत्तगुरूंचं काहीतरी करू शकलात तर करा. ओके. तर ह्यालाच टेलिपॅथी म्हणतात. तर त्या जे गृहस्थ होते त्यांनी मला सांगितलं, की माझ्या सासूबाई इथे लकीली आत्ता आलेल्या आहेत हां. अमेरिकेमध्ये. ज्या देशामध्ये म्हणजे त्या होत्या. तर म्हणाल्या, की आणि त्या स्वतः अतिशय दत्तांचं भक्त आहेत. ओके. स्वामींचं करणार आहेत आणि त्या दिवस-रात्र हे लावून ठेवतायत सध्या. कारण त्यांना स्वतःलाही ओके. तसे अनुभव तिथे आले. त्या आमच्या घरी या राहायला आल्यानंतरच. म्हणजे भारतातून आल्या-आल्याच त्यांनी पण आता तुमच्याकडून हे काय कन्फर्म झालं असं म्हणू हां. शकतो म्हणे आपण. असे ओके. सुद्धा अनुभव येतात आणि ओके. त्यांनी अक्षरशः म्हणजे तातडीने आणि इतका लोकांचा विश्वास बसतो ना, की मला हं. त्याचं दडपण येतं काही हां, वेळेला, हां. की त्यांनी अक्षरशः 8 दिवसात दुसरं घर बघितलं आणि ओके. लगेचच त्या घराची एनर्जी कशी आहे, हे मला बघण्यासाठी ओके. त्यांनी पुन्हा कॉन्टॅक्ट केला. म्हणजे ओह! मी खरंच त्यासाठी स्वामींचे आभार मानते, की त्यांनी मला त्याच्यासाठी पात्र समजलंय खरं तर. हां. आणि दुसरी गोष्ट, की मग त्यांचा इतका विश्वास बसल्यामुळे ते आता म्हणाले, की "नाही तुम्ही पहिलं बघा, त्याच्याशिवाय आम्ही आता ते घर सुद्धा बुक करणार नाहीत." आणि ते ओके. मला एवढंही म्हणाले, की "परदेशात घर इतकं सहज नाही सोपं मिळत. नाहीये, की हं. बदलणं किंवा पटकन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणं. सगळ्याच हं. गोष्टी खूप अवघड असतात इथे." पण त्यांचा इतका विश्वास बसला या सगळ्यामुळे आणि अर्थातच हे माझं काहीच नाहीये. मी फक्त हां. एक माध्यम आहे या सगळ्याचं. सगळं त्या गोष्टी किंवा ते सगळे काय म्हणतात काही वेळेला इंट्युशन्स येणं हे सगळं हां. स्वामींकडून आहे अर्थातच म्हणजे. ओके, ओके. तर पण असे अनुभव येतात त्यांच्या नक्कीच. घरात नक्की एक्झॅक्टली काय एनर्जी तुम्हाला जाणवली होती? हो, त्यांच्या घरात मला प्रॉपर असं फील होत होतं, की आपण दडपल्यासारखं होणं, हां. कोणीतरी आपला आवाज बंद करणं किंवा ह्या ज्या आपल्याला ओके. खूप वेळा आपल्याला होतं बघा, की असं घुसमटल्यासारखं होणं, हां, हां. झोपेमध्ये दडपल्यासारखं होणं, हां. छातीवर प्रेशर आल्यासारखं. तर या सगळ्या टेक्निक्स शिकल्यानंतर काही वेळेला अशा सुद्धा तुम्हाला फीलिंग्ज यायला लागतात. जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की काही हां. वेळेला व्हिज्युअल होतं, हां. काही वेळेला दिसतं सुद्धा, काही वेळेला तसं फील व्हायला लागतं. जे ओके. खरं तर नसतं म्हणजे ओके. म्हणाल तर. पण मग त्यावेळेला आपण ओळखून जायचं, की येस इथे असं काहीतरी आहे. आणि मग ओके. मला जाणवल्यानंतर मग मी त्यांच्यापर्यंत तो मेसेज कन्वे केला होता. ओके, ओके, ओके. आता तुम्ही हे म्हणाल, की घरात एखादी वस्तू जर खूप वर्ष पडून असेल, आपण वापरत नसेल, जसं मंत्र म्हणा किंवा त्रिकोणी वस्तू हो. म्हणा, तर प्रत्येकाच्या घरामध्ये जी असते ती अडगळ. हो. तर मग ती अडगळ काय एनर्जी फ्लो करते आणि त्याबद्दल म्हणजे एक्झॅक्टली सांगा म्हणजे तुम्ही? परत एकदा सांगते, की याचा तसा काही वास्तुशास्त्राशी खरं तर संबंध नाहीये. हां, पण मलाही आवड असल्यामुळे मी पण काही-काही वेगळं ऐकत असते, वाचत हां, असते. तर त्यात मी असं वाचलेलं आहे, की आपल्याला 1 वर्षभरापेक्षा जास्ती म्हणजे वर्षभरात ती वस्तू जर आपल्याला वापरावी नाही लागली, हां, तर ती आपल्याला खरंच कधी न लागणारी असते आणि ती हां, आपल्या ताबडतोब घरातून बाहेर काढावी. म्हणजे खूप छोटीशी गोष्ट आहे तुम्हाला सांगते, की संपलेली नेलपेंटची बाटली जी ड्राय झालेली असते, हां. ती सुद्धा घरात ठेवू नये असं म्हणतात. ओके. किंवा खूप साचवून ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, की तिथली निगेटिव्ह एनर्जी होण्याचं काही वेळेला हे सुद्धा कारण असतं. निगेटिव्हपेक्षा सुद्धा पॉझिटिव्ह काहीच राहत नाही. ती स्थिर होऊन हं, जाते किंवा मग ती संथ होऊन जाते. चार्ज आपण म्हणतो ना, हां, कुठलीही गोष्ट जेव्हा सजीव असते तेव्हा ती टवटवीत असते, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असते. हां. तेव्हा त्याचे रिझल्ट्स वेगळे असतात.
बंद ठेवलेली गोष्ट आपल्याला कुठले रिझल्ट देणार आहेत, हां. तसा फॉर्ममध्ये ती शांत राहते. तर ह्या अशा वस्तू घरात बिलकुल ठेवू नयेत. तुटलेला आरसा म्हणा, तुटलेल्या वस्तू, लाकडी काही तुटलेलं सामान हां. असेल, घरातल्या कुठल्याही तुमच्या इलेक्ट्रिक, प्लंबिंगच्या गोष्टी असतील, तर तुम्ही हां. ताबडतोब त्याची दुरुस्ती करणं आवश्यक असतं. जे लोकं नाही करत, राहू दे ना, कोण बघायला बेडरूमपर्यंत एवढं हां. कोण बघायला येणार आहे. करेक्ट. पण आमच्यासारखे मग टेलिपॅथी कम्युनिकेटर बरोबर तिथपर्यंत जाऊनच बरोबर ती हां. गोष्ट सांगतात किंवा घर ते सांगायला भाग पाडतं, असं खूपदा होतं. त्यामुळे अशा छोट्या-छोट्या गोष्टी ठेवू नयेत. बंद पडलेला आपण चार्जर सुद्धा घरात ठेवू नये खरं तर. हो. बंद पडलेले मोबाईल आपण जुना आहे, माझा पहिला हँडसेट आहे म्हणून ठेवतो. हां. पण त्याही ठेवू नयेत वस्तू घरामध्ये. ओके. आता जसं आपल्याला कळलंय, की तुम्ही प्राण्यांशी बोलू शकता किंवा तुम्ही घराशी बोलता. येस. तसं एक क्युरिओसिटी म्हणून एक प्रश्न आलाय. समजा उदाहरणार्थ नवरा-बायको आहेत आणि हं. त्यांच्यात वाद होतायत आणि नवऱ्याला वाटतं, की बायकोच्या मनात काहीतरी ती मला सांगत नाहीये. तर मग अशा केसमध्ये तिच्या मनात काय चाललंय हे तुम्ही सांगू शकता का? तिथे टेलिपॅथी पण गप्प बसते हो, म्हणजे ती तिची नाही जोक्स पार्ट, पण खरं सांगते त्यातलं काय आहे ते. जरी आपण दोघं जण असं टेलिपॅथीच्या माध्यमातून आता हं. बोलायचं ठरवलं, की हां. आपण अगदी असे बहीण-भाऊ आहात असं धरूयात हं. आणि तुम्हाला जाणून घ्यायचं की तुमच्या बहिणीच्या मनात काय चाललेलं आहे हां. समजा. पण तरी सुद्धा त्यासाठी सुद्धा तुम्हाला परमिशन लागते. ओके. जसं या सगळ्यासाठी सुद्धा म्हणजे प्राण्याशी बोलण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या प्राण्याची आधी परमिशन घ्यावी लागते. ओके. की मला तुझ्याशी बोलायचंय, चालेल का? आवडेल का तुला? हे ओके. विचारतो आपण त्याला. वास्तूशी बोलताना सुद्धा आपण आधी त्याची परमिशन घेतो. ओके. तसंच कुठल्याही एनर्जीसाठी बोलताना आपण आधी त्याची परमिशन घेतो. आणि अर्थातच माणसं तर कधीच परमिशन देणार नाहीत. नाही. बायका तर त्याहून परमिशन देणार नाहीत माझ्या हां. मनातलं काय चाललंय नवऱ्याला कळण्यासाठीची. करेक्ट. सो नाही असं समजू शकत आपल्याला. कारण एक हायपोथेटिकल अशी एक सिच्युएशन तुम्ही बघा ना, अशी हां. इमॅजिन करून, की असं जर हां. एकमेकांच्या मनातलं इतकं सहज कळायला लागलं, तर हां. सगळ्याच गोष्टी खूप हां. अवघड होतील, अवघड होतील. विचित्र होऊन जातील. खूप वादावादी, भांडणं वेगळ्या नोटला जातील सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. सो त्याच्यासाठी समोरच्या व्यक्तीची परवानगी असण्याची खूप आवश्यकता आहे, एवढं नक्की आहे. म्हणजे ओके. प्राण्याची सुद्धा त्या केसमध्ये अगदीच. ओके. आता आपण ज्या गोष्टीवर चर्चा करतोय एक्झॅक्टली, तर यामागे काही इतिहास आहे? हे कधीपासून सुरू झालं? जरा त्याविषयी सांगा. हे पहिल्यापासूनच आहे असं मी म्हणेन. बरं. टेलिपॅथी हे. आता पहिल्यापासूनचं साठी तुम्हाला उदाहरण सांगते, की राम जेव्हा वनवासातून येणार होता, तर हां. तेव्हा मला सांगा तेव्हा मोबाईल होते, नाही. हां, पत्रव्यवहार होता? नाही. नाही. पण तिथे कसं कळलं आधीच? हो, सगळी तयारी झाली होती. आधीच तयारी कशी झाली होती? हां. हं. संपूर्ण तयारी पूर्ण तिथे कशी काय झाली होती? हं. तर हे टेलिपॅथीच्या माध्यमातूनच त्यांच्या गुरूंना आधी समजलं होतं. ओके. आणि मग तिथे त्या गुरूंनी सगळ्यांना सांगितलं होतं, की आजच्या या तिथीच्या दिवशी इथे राम, सीता, लक्ष्मण यांचं आगमन होणार आहे आणि ते हां. वनवासातून परत येणार आहेत. हे त्याचं एक उदाहरण झालं. हां. असं अजून पुढची आता आपण थोडं पुढे येऊयात अजून. हां. त्याच्यानंतर काय आलं तर टेलिफोन आला. हां. टेलिफोनमध्ये काय आहे? एक वायर असते, हो. पण तरी ती आपल्याला तशी दिसत नाही. हां. त्या फ्रिक्वेन्सी ज्या असतात 2 त्या आपण जोडल्या जातो. अगदी आपण परदेशातल्या माणसाशी सुद्धा त्या हां. अ, त्याच्याशी कनेक्ट होऊन बोलू शकतो. बरोबर आहे. त्याच्याशी आपल्याला संवाद साधता येतो. तसे आता मोबाईल आलेले आहेत. मोबाईल नंतर आता आलेले आहेत तुमचे काय व्हिडिओ कॉल. व्हिडिओ हां. कॉल म्हणजे पण काय आहे? हं. आपल्यामध्ये काही दिसतं आपल्याला? नाहीच. आपल्याला ते कनेक्शन दिसतं? नाही दिसत. नाही दिसत. काहीच वायर पण नाही, मग काही काय नाही. आहे ते? ते काय आहे? हे कोणी सांगू शकतं का? हां. टेलिफोन, टेलिग्राम ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहेत? तर हे सगळ्या दूरवरच्या तुमच्या सगळ्या ऊर्जांशी तुम्ही संवाद साधणं किंवा हां. त्यांच्याशी कनेक्ट होणं हेच आहे. आणि हे सगळं असं म्हणजे आपण म्हणतो ना, की तेव्हापासूनचं आलेलं आहे. आपल्या सगळ्यांमध्येच ते आहे सुद्धा. हं. पण ओके. आत्ताच्या जमान्यामध्ये आपल्याकडच्या त्या आपलं ते टेक्निक वापरणं, हां. हे कुठेतरी सुप्त अवस्थेत जाऊन बसलेलं आहे असं मी म्हणू शकते. म्हणजे ओके. तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. पण ते थोडंसं आपण म्हणतो ना, की ते थोडंसं चार्ज केलं, त्याच्यावरची धूळ झटकली. हां. जसं आपण म्हणतो, की आपल्याला एक शेपूट होती पूर्वी, हां. पण त्याचा वापर नाही म्हटल्यावरती ती निघून गळून गेली. गेली. तसंच टेलिपॅथी या माध्यमाचा त्यावेळेला जितका वापर व्हायचा, हं. तितका नंतर कमी झाला. आणि तो ओके. कमी झाल्या कारणाने तो आपल्या सगळ्यांमध्ये असणारं ते टेक्निक कसं वापरायचं, ते हां. तंत्र कसं वापरायचंय, या सगळ्या गोष्टी आपण विसरलो ओके. आपल्या पिढीपर्यंत हां, आणि हां, मग हां. त्या कुठेतरी सुप्त अवस्थेत जाऊन बसल्या. ओके, ओके. आणि अजूनही पण फक्त सायंटिफिकली असं कुठेही प्रूव्ह झालेलं नाहीये,
की टेलिपॅथी हे याला सगळ्याला काहीतरी शास्त्रीय कारणं आहेत किंवा त्याला ओके. एक विज्ञानाचा काही बेस आहे असं हां. नाहीये. पण परत एकदा की अनुभव मात्र तसे हां. येतात पण सगळ्यांनाच लोकांना तसे अनुभव येतात. त्यामुळे जे विश्वास ठेवतात, ज्यांना अनुभव आले ते विश्वासाने या गोष्टी पुढे करतात, शिकतात, चालू ठेवतात. ओके, ओके, ओके. जसं तुम्ही आता म्हणताय, की आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ती एक काय म्हणतो एनर्जी आहे, येस, पण ती वापरली नाही म्हणून ती ॲक्टिव्ह नाहीये. येस. बरोबर. पण कधी-कधी डेली रूटीनमध्ये वापरताना आपल्याला कुठे-कुठे ती एनर्जी जाणवते, की रिफ्लेक्ट होते. जसं, की बाबा आपण एखाद्या व्यक्तीची आठवण काढतो आणि तो सडनली समोर येणं. सो हे येस. त्याचाच भाग आहे का? हो, येस. हा टेलिपॅथीचाच भाग आहे. ओके, फक्त ते आपल्या नकळत होतं. म्हणून ओके. आपण त्याच्यावर पटकन विश्वास ठेवत नाही किंवा आपल्याला वाटतं, की ते योगायोग आहे हा फक्त, हां, हां, हां. की मी त्या व्यक्तीची आठवण काढायला आणि त्या व्यक्तीचा फोन यायला किंवा त्या व्यक्तीच्या माझ्या घरी समोर यायला प्रत्यक्ष. हां, हां, हा हां. योगायोग आहे असं आपल्याला वाटतं आणि आपण तिथे सोडून देतो. पण नाही, बरेचदा म्हणजे 80-90% वेळा तो योगायोग नसून ती टेलिपॅथी असते. मग समजा नवरा-बायकोंमध्ये हे जर ॲक्टिव्हेशन करायचं असेल, तर त्यासाठी काय ऑप्शन आहे का? दोघांनीही हे टेक्निक शिकून घ्यावं मग असं मी म्हणेन त्याच्यामध्ये. पण अर्थातच टेक्निक शिकल्यानंतर हां. सुद्धा नाहीये. जसं आपण मोबाईल मध्ये आपल्याला मेसेज सेंड करण्याचा आपल्याला ऑप्शन हां. असतो हां. तसाच तो रिसीव्ह करण्याचा पण एक ऑप्शन असतो करेक्ट आहे. आपल्याकडे, हं. बरोबर आहे? की आपण तो रिसीव्हच केला नाही. त्याला हां. तिथे कनेक्टच करू दिलं नाही. आपण त्या एनर्जीशी कनेक्टच होऊ दिलं तर तो मेसेज आपल्यापर्यंत नाही येणार. येणारच नाहीये. बरोबर आहे. तसंच काहीसं या एनर्जीचं पण ओके. आहे. की आपण तो नाही रिसीव्ह करायचा म्हणला तर समोरच्या माणसाकडून आपल्याला काहीच रिस्पॉन्स मिळत नाही. ओके, असं पण ओके, होतं ओके. खूपदा. म्हणजे थोडक्यात इतकं क्लिअर आहे, की आपण जर एखाद्याशी येस, बोलायचंय, त्याचा रिस्पॉन्स पाहिजे तेवढा, येस. तर ते कम्युनिकेशन होणार आहे. कंप्लीट होणार. म्हणजे अगदीच. अर्थात नवरा-बायकोमध्ये तेवढं जिव्हाळा, प्रेम असेल, तर जसं आपण म्हणतो, की कधी-कधी बायकांना नवऱ्याच्या मनातलं सगळंच कळतं. कळतं, कळतं. हो, हो. हां, म्हणजे ते कम्युनिकेशन कदाचित बायकांनी ऑन ठेवले किंवा नवऱ्याने ऑन ठेवले हो, हो. आणि उलटं होतं, की नवऱ्यांना बायकांच्या मनातलं कळत येस. नाही. नकळतपणाने होतं ते. आपोआप हां, होतं म्हणजे ते तुम्ही म्हणता तसं, की कारण तसं मनातलं खरंच काय कळू शकेल माणसाला नाहीतर हां. एकमेकांच्या. पण ते करेक्ट आहे. कळण्याचं माध्यम टेलिपॅथी हे जास्ती करून आहे आणि ते कळतं. नकळतपणे कळतं काही वेळेला. आता जसं तुम्ही म्हणताय, की आपण व्यक्तीच्या मनात काय चाललंय किंवा ते तर सांगू शकत नाही. पण तुम्ही ज्यावेळेस बोलता, तर ती हं. कनेक्शनची देवाण-घेवाण होते. जसं प्राण्यांबरोबर म्हणता. ओके. तर मग एक्झॅक्टली ह्याच्यात मेंदूचा भाग यूज होतो, की शरीरातल्या कुठल्या पार्टशी ते कनेक्ट होतात? येस. हे खूप क्युरिओसिटी असते लोकांना या हं. सगळ्याबद्दलचीच. तर यात तुमचं सबकॉन्शियस माइंड काम करतं पहिली ओके, गोष्ट आणि तुमची पंचेंद्रिय काम करतात. म्हणजे ओके. जेव्हा मला मेसेज रिसीव्ह होतो, तर तो हं. या आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून मला तो मेसेज येत असतो. ओके, म्हणजे काही वेळेला मला चांगलं व्हिज्युअल होतं एखाद्याच्या घरातलं. काही वेळेला एखाद्या घरातला मला विशिष्ट वास येतो. ओके. हां, काही वेळेला कोणाला काहीतरी दुखत खुपत असेल, हं. तर पर्टिक्युलर त्या एखाद्या अवयवापाशी किंवा त्या भागाला मला थोडंसं दुखल्याचं सेन्सेशन काही सेकंदापुरतं असतं अगदी. पण ते मला ओके, सांगून जातं. अ, चव जिभेवर एक काही सेकंदांसाठी येऊन जाते. ओके. तसं काही असेल तर. वास येऊन जातो. सो या सगळ्या माध्यमातून मी म्हटलं तसं आपल्याला समजतं बरेचदा. आणि 6वं एक सगळ्यात महत्त्वाचं हं. म्हणजे इंट्युएशन्स. आणि ओके. इंट्युएशन्सची पॉवर सिक्स्थ सेन्स आपण ज्याला म्हणतो, तो हां, सगळ्यांमध्ये आहे. असं पण काही हां, नाही, की मी परत मला सगळे लोकं हाही प्रश्न विचारतात, हां, की तुमची आध्यात्मिक बैठक आहे का वेगळी? किंवा तुम्ही अजून काही वेगळं मेडिटेशन हां, खूप वेळ करता का? म्हणजे मग पहाटे उठून मेडिटेशन करायला लागतात. तर हां. असं काहीही नाहीये. साधं सोपं असं हे टेक्निक आहे, जे ओके, सगळ्यांना जमू शकण्यासारखं आहे. ओके, ओके. त्यामुळे हे कोणीही त्या पटकन कनेक्ट होऊ शकतं. पण म्हणलं तसं, की थोडी प्रॅक्टिस करावी लागते आणि या सगळ्या माध्यमातून तुम्हाला तशी उत्तरं यायला लागतात. ओके, पण ओके. परत एकदा, की ती कुठली खूण कशासाठी आहे, हे फक्त समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागतं असं. ओके, ओके, ओके. आणि येस. मला वाटतं मॅडम शिकवतात त्यांचा क्लास आहे. आत्तापर्यंत ज्या लोकांनी बघितलं आणि ज्यांना इंटरेस्ट आलाय, तर तुम्ही येस. मॅडमशी कॉन्टॅक्ट करू शकता क्लाससाठी. ओके. आता आपण बऱ्याच वेळ झालं हो, घराशी बोलतोय. हो. प्राणी जे आहेत, समजा तुम्ही म्हणता प्राण्यांशी तुम्ही बोलता. मग एक्झॅक्टली प्राणी काय बोलतात तुमच्याशी? जसं आता आपण म्हणतो, की हं, रस्त्यावरती कुत्री हं. असतात. हो. खूप सारे बघतो आपण, की ॲक्सिडेंट झालाय, काही जणांना जखम झालेली असते, हं, काही जणांचा पाय तुटलेला असतो, हं, ते हे हं, करतात. मग ज्यावेळेस त्यांच्याशी तुम्ही बोलता, ते हं. एक्झॅक्टली काय कन्व्हे करतात तुमच्याशी? सगळं सांगतात ते सुद्धा सर. त्यांच्या सगळ्या मनातल्या गोष्टी काही वेळेला सांगतात. काही दुखत-खुपत असेल तर. हां, काही त्यांच्या आवडीच्या गोष्टी सांगतात.
घरातल्यांबद्दलच्या खूप गोष्टी सांगतात. बरं. आत्ता रिसेंट माझ्याकडे तसंच एक उदाहरण आहे, की एका लेडी त्यांनी त्यांच्या डॉगचं करून घेतलं होतं. हं. तर त्या लेडीज ज्या कोण आहेत, तर त्यांना घरात थोडी अशी इन्सल्टिंग वागणूक दिलेली त्या डॉगला अजिबात आवडत नाही हे त्यांनी मला ओके. सांगितलं. तो म्हणला, "मला आई खूप आवडते आणि हं. आई अशी सॅड असली की मला बिलकुल आवडत नाही." या ओके. सगळ्या गोष्टी सांगतात ते, सगळं सांगतात ते, सगळं बरं. बोलतात ते. अगदी आपलं समजून ते सगळ्या गोष्टी सांगतात, घरातले प्रॉब्लेम्स सांगतात, स्वतःबद्दलच्या काही गोष्टी सांगतात ते. काही ओके. त्यांना प्रॉब्लेम्स असतील पर्सनल लेव्हलला तर तेही सांगतात. त्यांना काही आवडत असेल तर तेही सांगतात, की मला हा पदार्थ खावासा वाटतोय किंवा हे मला जास्ती आवडतं. हां. अगदी काही जण तर इतके छान बोलणारे असतात, की मला हा पदार्थ आवडतो, मला हा रंग आवडतो, मला अमुक हवंय. त्याच बाईंना मी सांगितलं, त्या म्हणाल्या, की त्यांचा प्रश्न होता, की त्याला काही हवंय का? म्हटलं, "हो, हां. त्याला पांघरूण हवंय आणि छान मऊ गोधडीसारखा हवाय." गोधडी हा शब्द मला आलेला आहे. त्यामुळे ओके. गोधडी. त्या म्हणल्या, "हो, अगदी बरोबर सांगताय," म्हणे. "त्याचं जे एक आहे ना," म्हणे, "तर त्याला ते आवडत नाही," म्हणे. "त्याला असं मऊ-मऊ लागतं सगळं, हां. कॉटनवालंच." म्हणलं, "येस." मग त्याला म्हणूनच गोधडी हवी आहे आणि ती अशी घरातल्या कापडाची शिवलेली मऊ अशी हवी आहे. ओके. सो इथपर्यंत पण प्राणी सांगतात. प्राणी प्राणी तर सगळ्यात इनोसंट असतात. इतके साधे ओके. असतात ते आणि की सगळं सांगतात ते अगदी आपण विचारू ते. काहीच असे नटखट असतात. तर हां. माझ्या घरात स्वतःच्या आहे कारण हां. 2 आहेत डॉग. त्यातलं एक जे आहे फिमेल ती अजिबात लोकांना पटकन कनेक्ट होत नाही. म्हणजे माझ्या ओके. क्लासमधल्या लोकांना मी मुद्दामून तिची एक वेगळी म्हणून केस देते आणि हां. दुसरा डॉग आहे त्याचं पण देते. तर ती कनेक्ट होत नाही. तिच्या मूडप्रमाणे ती कनेक्ट होते, नाहीतर ती लोकांना कनेक्ट होत नाही. ओके. आणि दुसरा इतका खेळकर आणि छान आहे, की तो सगळं भरभरून सांगत असतो. किती सांगू आणि बरं. किती नको आणि बोलू असं त्याला लोकांना होतं. त्यामुळे जेव्हा हे सगळं तंत्र लोकं नव्याने शिकतात ना, हां. तर त्यांचे असे अनुभव अमेझिंग असतात. ते इतके खुश होतात, की "अहो हा किती बोलतोय आणि हा मला झोपूच देत नाही. हा रात्री पण उठून माझ्याशी मला कनेक्ट झाला." ओह! असे सुद्धा लोकं अनुभव सांगतात. फार गमतीशीर असतात. कारण ओके. त्यांनाही बोलायचं असतं कोणाशी तरी, सांगायचं असतं. सो आपल्याला जशा भावना आहेत, आपले हां. विचार काहीतरी असतात, आपले काही स्वभाव असतात, तसे प्राण्यांचे पण सगळ्यांचे स्वभाव असतात. एक विशिष्ट असं त्यांचंही व्यक्तिमत्व असतं. त्याच्याप्रमाणे ते वागत असतात, त्याच्याप्रमाणे ते बोलतात आपल्याशी. पण ओके. नक्कीच मनुष्य इतका स्वार्थी हां, हां. कोणीही नाही नाहीये. असं. पण फॅक्ट आहे ही. पण तसे प्राणी नसतात. प्राणी खरंचच खूप साधे-भोळे आणि खूप इनोसंट असतात. ओके. त्यामुळे ते फार छान पटकन कनेक्ट होतात आपल्याला आणि छान बोलतात आपल्याशी. ओके. काही घरांमधल्या समस्या सांगतात. त्यावरती पण सोल्युशन्स मग लोकांना मिळतं आपोआपच. जर हां, हां, हां. घरातल्या डॉगशी किंवा कॅटशी कनेक्ट झालं तर. हां. असा पण अनुभव येतात. त्यांच्यामध्ये सगळ्या भावना असतात. जेलसी फॅक्टर पण त्यांच्यामध्ये खूप ओके. असतं. असे सुद्धा अनुभव येतात खूप. जसं तुम्ही म्हणता, की तुम्ही प्राण्यांशी बोलता सगळ्याच. आता हं. आपण डॉग विषयी बोलत होतो. आता लहानपणापासून आपण बघत आलोय, की हो. गावाकडे पण असतं, की कावळा आपल्या घराबाहेर येतो आणि काव-काव करतो आणि आपल्याला एक इंट्युशन येतं, की आपल्याकडे कोणतरी पाहुणे येणार आहे. हं, ही जी गोष्ट आहे, ती एक्झॅक्टली काय आहे मग? आहे ना, याला पण आहेत ना. कारण कावळा ना पटकन कनेक्ट होणारा असा पक्षी आहे. ओके. असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे त्याच्याकडून आपल्याला हे मेसेजेस लवकर येतात. आता आपल्याकडे त्याला वेगळे काही नावं म्हणजे वेगळ्या अर्थाने म्हणतात लोकं, की हां. त्याला आत्मा दिसतो आणि हां. म्हणून तो त्याच्या माध्यमातून आपल्याशी बोलतो किंवा 10व्याच्या वेळेला जे त्याला महत्त्व आहे, की हां, तेव्हा हां. तो कावळा शिवला तर त्याला त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळते मोक्ष वगैरे, मिळतो. मोक्ष मिळतो. हं. पण याचा काहीतरी याला सुद्धा सगळ्याला अर्थ आहे, तो हाच आहे. कारण कावळा हा पटकन कनेक्ट होतो. ओके. असा बरेचदा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे, की लवकर कनेक्ट होतात. पक्ष्यांशी पण आपण सगळ्यांशी कनेक्ट होऊ शकतो आपण अर्थातच. ओके. त्यामुळे आपण त्याच्याकडे ते काय म्हणतो ना, की सहजगत्या आहे तो. त्यामुळे तो असा येता-जाता पण सहज कोणालाही कनेक्ट होणारा पक्षी आहे. ओके. म्हणून त्याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी किंवा खूप गोष्टी आपल्याला आधी समजतात. आणि हां. हा परत एकदा, की हा प्रत्येक वेळेलाच योगायोग नसतो, की कावळा खूप वेळ ओरडला आपल्या दाराशी येऊन, की हां, पाहुणे येतात. तर हां. खरंचच तो एक टेलिपॅथीच्या थ्रू आलेला मेसेजच असतो ओके. आपल्यापर्यंतचा, की पाहुणे तुमच्या घरी येणार आहेत. कारण असे आपल्याला अनुभव येतात ना, की हो, खरंच हो. पाहुणा येतो आपल्या घरी त्यावेळेला हं. असं. पण आहेत म्हणजे त्याचं कनेक्शन ते आहे कारण ते कनेक्ट लवकर होतात. बाकी काही ओके, नाही. ओके. म्हणजे थोडक्यात तो आपल्याला सांगत असतो, पण येस, आपल्या आपल्याला ते समजत समजत नाही. हां, नाही. येस. आपल्याला ते काही वेळेला समजत नाही. मग समजा आपण प्राण्यांशी बोलू शकतोय. मग हं, काही वेळा असं होतं, की काही जणांनी प्राणी पाळलेले असतात. मांजर असेल हं, किंवा डॉग असेल किंवा काही जण पोपट पाळतात आणि तो उडून जातो, हं, असंही होतं. मग समजा हे प्राणी जर घरातून निघून गेलेत, हरवलेत थोडक्यात, हं. तर मग ते शोधण्यासाठी याचा उपयोग होतो का? हो, होतो ना. कोर्समध्ये आपण हेही शिकवतो. हरवलेल्या प्राण्यांना शोधण्यासाठीचं सुद्धा एक टेक्निक आपण वापरतो. ओके. हं.
तर त्याचं मी नाव सुद्धा सांगायला मला काहीच हां. हरकत नाही. गोल्डन कॉर्ड असं त्या टेक्निकचं नाव आहे. तर ओके. त्या टेक्निकच्या माध्यमातून आपण हरवलेल्या प्राण्यांपर्यंत पोहोचू शकतो किंवा त्या ओके. प्राण्याला गाईड करून तो घरापर्यंत येऊ शकतो. ओह! अ, मला असं सांगायला खूप वाईट वाटेल, की आत्ता 2 दिवसांपूर्वीचाच एक प्रसंग आहे, हां. की माझ्या एका स्टुडंटनीच ग्रुपवर टाकलं होतं, हं. की त्यांचा डॉग हरवलाय म्हणून हां. आणि त्या खूप काळजीत होत्या, की कोणी शोधू शकेल का त्याला? हां. तर त्यांनी टाकल्यावरती खूप जण त्याला कनेक्ट झाले. पण हां. अनफॉर्च्युनेटली त्याला बिबट्यानी नेलं होतं असाच मेसेज आला. ओके. सो नाही येतो आता म्हणजे. तर त्यांना खूप वाईट वाटलं त्या बाईंना, की त्या खूप प्रयत्न करत होत्या. सगळ्याच हां, ग्रुपमधल्या हां, हां. मेंबर्सना सांगून, की कनेक्ट होऊन बघा. कोणाच्या टेक्निकच्या माध्यमातून तो घरी येऊ शकेल का परत? त्याला ओके. प्लीज गाईड करा तुम्ही. कोणाकोणाला तो कनेक्ट होताय. असं त्या 2 दिवस खूप प्रयत्न करत होत्या. पण नंतर बऱ्याच जणांना कनेक्ट झाल्यावर हाच मेसेज आला. त्यामुळे तो नाही राहिला. बिबट्याने नेलं त्याला. सो ओके. असे पण मेसेजेस येतात. हरवलेली कुत्री सापडतात. ओके. पण परत एकदा हरवलेली, घरातून निघून गेलेली कुत्री त्यांच्या मनाविरुद्ध घरी येत नाहीत आणि आपण त्यांना ओके. फोर्सही करू शकत नाही. ती ओके. नाही येत ओके. घरी पुन्हा. ओके, ओके. मग कदाचित असं होतं, समजा एखादा छोटं कुत्रं असेल आणि ते रस्त्याने होतं म्हणून कोणीतरी उचलून घेऊन गेलं आणि ते तिकडे पाळायला लागलेत हो, त्याला. हो. मग हे कसं कळतं आपल्याला? हे पण कळतं ना, हे पण सांगतं. ते कुत्रंच सगळं कनेक्ट होऊन सांगतं. ओके. असं लोकांना दिसतं म्हणजे कनेक्ट होतात त्यांना कळतं, की कोणीतरी त्याला उचलून घेऊन गेलेलं आहे. ओके. असं सुद्धा होतं. आणि येस, समजतात. या गोष्टी समजतात. कारण काय आणि प्राण्यांशी म्हणजे ॲनिमल कम्युनिकेटरचं कामच हे आहे किंवा हां. ॲनिमल कम्युनिकेशन का करून घेतात? कारण आपल्याला त्या एंडला काय घडलं हे काहीच कळायला एक काय म्हणतो हं. स्कोप नसतो. हां. असं अर्धवट माहिती, मग आपण त्याची वाट किती दिवस बघणार? तसं माझ्याकडे मध्यंतरी हां. अशी अजून एक केस एका मांजरीची आली होती. त्या बाई म्हणजे मला त्यांचं रडणं बघून मला रडायला यायला लागलं होतं. इतक्या त्या रडत होत्या, ओके. की मी खूप कनेक्ट आहे तिला आणि ती जी घरातून निघून गेली ती आलीच नाही. तेव्हाही असंच झालं होतं, बरं. की ती गेली बिचारी अशीच गाडीखाली येऊन. तर मी तेव्हा त्यांना ओह! तेच सांगितलं, की ती नाही पुन्हा येणार. असंच आलेलं आहे आणि म्हणजे मला पण असं सांगताना खूप अवघड वाटत होतं. पण जे आले मेसेजेस ते मी त्यांना सांगितले. पण काहीतरी एक मेसेज मिळतो हां. आणि आपण म्हणतो तसं, की एक विषय आपल्यासाठी आपल्या एंडला थांबतो, हं. की आता तिचा अ, परत येण्याची आशा करणं म्हणा हां, किंवा हां, हां. तिची वाट बघणं, हे कुठेतरी माणूस थांबवतो. ओके. म्हणून बरेच लोकं मग ॲनिमल कम्युनिकेशनच्या माध्यमातून हे जाणून घेतात. असे पण ओके. खूप अनुभव आहेत, खूप आहेत. ओके, ओके. मग जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की ते बिबट्या तो कुत्र्याला म्हणजे कुत्र्याला हो, बिबट्या घेऊन गेला, की ती मांजर गाडीखाली आली. हो. जसं माणसाचा सडनली मृत्यू हं. झाल्यावरती आत्मा भटकतो, तसं प्राण्यांचं पण असतं का? नाही आत्मा भटकतो म्हणण्यापेक्षा ना, आत्मा कुठल्यातरी सूक्ष्म रूपात हा सततच तो अमर आहे कारण. हं. त्यामुळे तो कुठल्यातरी एका ह्याच्यात असतोच. म्हणजे कीटकामध्ये असेल, एखाद्या मुंगीमध्ये असेल, दुसऱ्या प्राण्यामध्ये ओके. असेल, मनुष्यामध्ये असेल, पण कशामध्ये तरी तो असतोच. ओके. मग दुसऱ्या योनीमध्ये तो येस, गेला. दुसऱ्या योनीमध्ये तो असतोच असतो. पण तो आपल्याशी कनेक्ट होऊ शकतो ओके. आणि होतोच रादर. पण ओके. गेलेला मनुष्य मात्र म्हणजे हे मी करत नाही. हां, असे करणारेही खूप लोक आहेत. हां. पण त्या एनर्जीजचा काही वेळेला आपल्याला त्रास होऊ शकतो. बरं. त्यामुळे मी ते करण्याचं धाडस करत नाही. कदाचित मी खूप इमोशनल आहे म्हणून हां, करत नसेन, माहिती नाही मला. पण मी ते शिकवतही नाही आणि करतही नाही. कारण मला असेही खूप फोन येतात, की घरातल्या गेलेल्या कोणी व्यक्तीबद्दल तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता का? त्याबद्दल हां, आम्हाला काही सांगू शकता का? हां. तर आपण असं नाही सांगत. ओके. लोकं खूप काय-काय प्रश्न विचारतात. अ, अ, मला खूप वाईट वाटतं असं सांगताना सुद्धा, पण घरातल्या अमुक-अमुक व्यक्तीचा मृत्यू कधी होईल? ही व्यक्ती खूप त्रास ओह! देते आम्हाला. अशापर्यंत लोकं प्रश्न विचारतात. पण मी प्लीज सगळ्यांना असं रिक्वेस्ट करते, की असे प्रश्न नका विचारत जाऊ. बापरे! आणि ठीक आहे, ज्याचं त्याचं कर्म किंवा ज्याचं त्याचं नशीब हां. घेऊन प्रत्येकजण जन्माला येतो आणि मृत्युमुखी पडतो. पण असे प्रश्न विचारू नये. पण असे सुद्धा लोकं विचारतात. गेलेल्या आत्म्यांशी बोला असं विचारतात, रिक्वेस्ट करतात. पण असं मी काही करत नाही. पण असे करणारेही लोक आहेत बऱ्यापैकी ओके. म्हणजे आपल्या इथे. हे टेक्निक शिकून घेऊन मी काम करतात ते लोकं बोलतात. पण प्राण्यांशी आणि या लोकांशी बोलणं खूप सेफ असतं. कारण ते हां. आपल्याला कुठल्याही प्रकारचं हार्म हां, करत नाही नाहीत. करत. म्हणून फक्त आपण त्यांच्याशी बोलायचं. ओके, ओके. आता तुम्ही हार्म करतात असं म्हणताय. एक्झॅक्टली काय धोका असू शकतो? समजा आपण जर एखाद्या आत्म्याशी बोलतोय ह्याच्या हं. माध्यमातून तर? कसं आहे मनुष्याला परत एकदा सांगते, की मनुष्य खूप स्वार्थी आहे. हां, त्याचे काय हेतू असतात, हां. काय इंटेन्शन्स त्याचे आहेत, हे आपण सांगू शकत नाही. सो त्यामुळे आपण म्हणतो ना, की हा माझा प्रांत नव्हे आणि म्हणून हां. त्याच्यापर्यंत न गेलेलंच बरं.
काही वेळेला खूप लोक इमोशनली काही गोष्टी सांगतात, त्याचाही आपल्याला त्रास होऊ शकतो. ओके. सो त्यामुळे त्याच्यात न पडलेलं बरं असतं. कारण शेवटी गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी या सगळ्या एका वेगळ्या लेव्हलला असतात. ते इमोशन्स खूप वेगळ्या लेव्हलला हां. असतात. तर तसं नसावं. आणि अजून एक सांगते, की प्राण्यांमध्ये त्यांच्या दृष्टीने जन्म आणि मृत्यू हे ते नैसर्गिक एक रित्या चालणारी सायकल सायकल आहे. समजतात. हां. त्यामुळे ते इमोशनली तेवढे अडकून राहत नाहीत कोणाच्या हां. मृत्यूने. पण माणसं खूप अडकून राहणारी असतात. त्यामुळे हां. त्यांना त्याचा त्रास होतो. असं ते सगळ्या गोष्टी वेगळ्या नोटवर जातात. म्हणून करेक्ट. फक्त मनुष्यांशी कनेक्ट व्हायचा किंवा हा प्रयत्न कोणी करू नये. ओके. ज्याच्यात तेवढी खरंच क्षमता असेल किंवा त्यातले कोणी तज्ञ असतील तर हां. मग जरूर करायला हरकत नाही. ओके, ओके, ओके. आपण बऱ्याचदा असं बघतो, की एखादं डॉग असेल, हं. त्याचा एखाद्याशी खूप कनेक्ट असतो आणि तो व्यक्ती सडनली गेला, हो. की असं पाहायला मिळतं, की तो डॉग 8-8 दिवस जेवत नाही, पाणी पित नाही. मग हे त्याचे इमोशन्स असतात का तो त्याचे व्यक्ती त्याच्याशी इमोशन्स बोलत असतात. असतात? नाही, त्याचे इमोशन्स असतात. प्रॉपर नैराश्यात जाणारे सुद्धा आपण डॉग्स आणि कॅट्स सध्या बघितलेले आहेत, की असं सुद्धा त्यांच्या बाबतीत होतं. ओके. तेवढे सेन्सिटिव्ह असतात ते. तसं वातावरण त्या घरातलं असतं. हां. त्या व्यक्तीशी तेवढा त्यांची अटॅचमेंट असते. असं होऊ शकतं ना. असं ओके. होतात. असेही अनुभव येतात. ओके, ओके. आता असं पाहायला मिळतं, की प्राणी जे आहेत त्यांना तो एक सेन्स आहे. आपल्यालाही हो, होता. हो. समजा भूकंप होणार असेल तर आपल्याला ते जाणवतं. म्हणजे आपले ते येस, सेन्स गेलेत. येस. पण प्राण्यांना जाणवतं. हो. मग समजा असं काही प्रलय किंवा भूकंप हे होणार आहे. हं. समजा एखाद्या प्राण्याशी कनेक्ट करून ते जाणून घेऊ शकतो का आपण? हो, घेऊ शकतो ना आपण असं. प्राण्याकडून जर एखाद्याला हा मेसेज आला, तर नक्कीच आपल्याला समजू शकतं. आणि ओके. बरेचदा असे मेसेजेस बरोबर असतात. ओके. सहसा ते चुकीचं नसतातच म्हणजे. असं ओके. होऊ शकतं. पण पुन्हा एकदा, की तो सगळा ती वेळ आणि या सगळ्या गोष्टी जुळून यायला हव्यात, की हां. त्याच वेळेला त्या प्राण्याकडून ते समजणं, कळणं असं असतात ना, असेही अनुभव असतात ना बऱ्याच लोकांचे. ओके. खूप साऱ्या कम्युनिकेटर्सचे असे अनुभव येतात. म्हणजे मला हं. नाही असा कधी अनुभव आलेला. हां. पण बऱ्याच लोकांना असे येतात अनुभव. ओके, ओके. आपण आता बघतो, की बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी कुत्री भुंकतात हं, खूप हं. सारी आणि मग आपल्याला असं वाटतं, की काहीतरी चुकीचं होणार आहे. हं, ते हं, हं. एक्झॅक्टली काय असतं? हो, त्यावेळेला पण असे काय म्हणतो ना, कारण जसं आत्ता तुम्ही म्हणालात, की काहीही अशुभ घडण्याच्या आधी त्यांना त्याच्या अ, अ, या टेलिपॅथीच्या माध्यमातून हां. असेल म्हणा किंवा इतर माध्यमातून त्यांना त्या साईन आलेल्या असतात. हां. त्यामुळे ते एका विशिष्ट पद्धतीने ते ओरडतात. आणि आपण खूप वेळा असं अनुभवलेलं आहे, की हो. तसे विशिष्ट पद्धतीने रडल्यासारखे भुंकतात बघा ते. हो. एक सूर करेक्ट, वेगळा करेक्ट. काढतात हां, ते. तोच तर वेळ तेव्हा असा हां. काहीतरी इन्सिडन्स घडतो. कारण त्यांना ते आधीच समजलेलं असतं. हं. तो त्यांचा तो सिक्स्थ सेन्स खूप आपल्यापेक्षा जास्ती स्ट्राँग असतो किंवा त्यामुळे त्यांना ते लवकर कळतं असं म्हणता येईल. ओके, ओके. आता आपण बराच वेळ चर्चा करतोय. तर आता मला एक शेवटचा प्रश्न असा घ्यायचा आहे, की समजा टेलिपॅथी सायंटिफिकली प्रूव्हन झालं, हं. तर भविष्यात काय क्रांती घडू शकते? क्रांती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची की आपल्या सगळ्यांच्या हातात असणारे मोबाईल दिसणार नाहीत कोणालाच. हां. कारण मग आपण टेलिपॅथीच्या माध्यमातूनच एकमेकांशी बोलू लागू. हं. पण माहिती नाही पुन्हा एकदा, की जसं एक चांगली बाजू आहे हां. टेलिपॅथी कम्युनिकेशनची, तशी एक वाईट बाजू पण आहे, की हं. त्याचे गैरवापरही लोकं करू लागतील कदाचित. हां. माहिती नाही, आपण काही सांगू नाही शकत. हां. त्यामुळे क्रांती कुठल्या अर्थाने खरी होईल, हे हां. आपण आत्ता नाही सांगू शकत. पण चांगल्या गोष्टी सुद्धा होतील, तशाच वाईट गोष्टी सुद्धा त्यातून घडू शकतात. त्यामुळे ओके. हे किती सायंटिफिकली प्रूव्ह झाल्यानंतर काय-काय गोष्टी घडतील, हे हां. सगळं थोडासा एक काय म्हणतो ना सस्पेन्स विषय राहणार आहे असं हां. मला वाटतं, की त्याचा लोकांनी कसा वापर करावा हे शेवटी प्रत्येकावरती त्याच्यावरती अवलंबून आहे ती गोष्ट. आणि हां. दुसरं, की जसं आपण म्हणतो, की कितीही म्हटलं तरी सुद्धा जसं आपण म्हणतो, की चांगली गोष्ट असते तशी वाईट पण असते. हां. जसं ऑनचं बटन निघालंय तसं ऑफचं बटन पण आहे. करेक्ट. हां. तसं काहीतरी करून मग जर पुढे हां. टेलिपॅथी वापरण्याचा सर्रास वापर केला जाऊ लागला, हां. तर त्याच्यावरती कंट्रोल मात्र आधी आणावा लागेल असं मला वाटतं, की ओके. रादर तो आणावा. म्हणजे जसं मी म्हटलं तसं, की ऑन ऑफ बटनासारखा, ओके. की फोन जरी आला आपल्याला तरी आपल्या हातात आहे ना, की तो रिसीव्ह घ्यायचं का नाही? करायचा की हां. नाही, की ते हं. ग्रीन बटन आपण ऑन म्हणजे स्वाईप करून आपण तो फोन कॉल घ्यायचा हां. की नाही, हे आपल्या हातात आहे.
तसंच टेलिपॅथीचं राहावं असं वाटतं. नाहीतर गोष्टी खूप अवघड पण होतील. ओके. त्यामुळे हे प्रत्येकावर आहे आणि त्याची क्रांती अशी कितपत कुठे कशी होते हां. ते आपण बघूयात आता सगळेच जण. ओके. म्हणजे मला वाटतं कमर्शियली जर विचार केला तर हं. मला वाटत नाही क्रांती होईल. कारण याच्यामध्ये बिझनेस नाहीये नाही, नाही, ऑब्व्हियसली. नाही, नाही, नाही. कारण की 2 व्यक्ती जर एकमेकांशी बोलू शकले विदाऊट फोन, हो, तर हो. यात बिझनेस नाही होत. त्याच्यामुळे मला वाटत नाही क्रांती होईल. नाही. पण तरी मला एक क्युरिओसिटी म्हणून एक प्रश्न हं, विचारायचा आहे. समजा नवरा-बायको आहेत आणि हं. दोघांनी हे टेलिपॅथीचा कोर्स केला. बरं. तर ते दोघं एकमेकांशी लांब असताना कनेक्ट होऊ शकतात हो, का? होऊ शकतात. नकळतपणाने होऊ शकतात. पुन्हा एकदा, की बरं. मग ती सवय लागते. जे टेलिपॅथी कम्युनिकेटर असतात ना, हां. त्यांना सवय लागते ती, ओके. की आपोआप मेसेजेस नकळत रिसीव्ह व्हायला लागतात. बरं. येतात काही हं. वेळेला. म्हणजे घरातल्या कोणाचेही येतात, नकळत येतात. ओके. कसं इंटेन्शनली कोणीच कनेक्ट होत नाही किंवा असं हं. कोणीच मुद्दामून करत नसतं, पण हं. आपोआप व्हायला लागतात. असे मात्र अनुभव त्या दोघांनाही यायला लागतील मग. ओके. हे येतात आणि हे जरूर येतात. तुम्ही एकदा हे टेक्निक शिकल्यानंतर असे गमतीशीर अनुभव सगळ्यांना येतात मात्र. ओके, ओके, ओके. मला वाटतं ज्या लोकांनी आत्तापर्यंत पॉडकास्ट ऐकलाय त्यांना कळालं, की टेलिपॅथी कम्युनिकेशन एक्झॅक्टली काय आहे? ते कसं वर्क करतं? प्राण्यांशी आपण कसं बोलू शकतो? घराशी आपण कसं बोलू शकतो? आणि आत्ता शेवट मॅडमने जो प्रश्न सांगितलाय, ज्या प्रश्नाचं उत्तर दिलंय थोडक्यात, की नवरा-बायकोने जर हे करून घेतलं तर एकमेकांशी कम्युनिकेशन होऊ शकतं. अर्थात याच्यातून तुमचं प्रेमही वाढेल, संसारही टिकेल आणि तुमचा संसार खूप छान होईल. जर कोणाला टेलिपॅथी शिकायचं असेल, तर आत्ता स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय. तुम्ही फोन करा आणि आत्ताच ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता किंवा अधिक माहिती जाणून घेऊ शकता. मॅडम, बराच वेळ झाला गप्पा मारतोय आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. एक नवीन विषय मला आणि अर्थात आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळाला टेलिपॅथी. तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. येस. धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलत त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. येस. तुम्हाला जर पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.